हर्बल लाईफने त्याला साइन अप केलं. आम्हाला काही ना हर्बल लाईफ साइन करतो म्हणून करोड रुपये देतो. कितीतरी करोड दिले असतील त्यांना, 100-200 करोड दिले असतील वर्षाचे. त्यावेळी विराट कोहलीनं साईन केली, मी जाहिरात करतो तुमची, किंवा रोनाल्डो, सानिया नेहवाल आहे ना, सानिया नेहवाल इंडियामधली बॅडमिंटन नंबर 1 आहे जगामध्ये, राईट. हे आधी खेळाडू झाले आणि मग त्यांना, मग विराट कोहली पण ज्यूस पितो का हर्बल लाईफचा, मग सगळेच क्रिकेटर गल्ली गावातली गल्ली बोळातली सगळीच लोक प्यायला लागली, राईट. म्हणजे बिझनेस कुठला झाला? हर्बल लाईफ या ब्रँडचा बिझनेस झाला काय विराट कोहलीमुळे बिझनेस झाला? कॅरेक्टर कोण ऍडव्हर्टाईज करतो, ओके. सो हे खूप महत्वाचं आहे. पतंजली या ब्रँड मधला रामदेव बाबा काढला तर पतंजलीकडे कोण जाणार नाही? रामदेव बाबा आहे म्हणून. थंडा थंडा कुल कुल ज्यावेळी बच्चननं हातात घेतलं, सगळ्या दुकानात दिसायला लागलं. हॅलो, ओके. जर 6 महिन्यासाठी लक्स या साबणाची ऍडव्हर्टाईज बंद झाली तर लक्स मार्केटमधून गायब होईल. सध्याच्या जगातला जो बिझनेस आहे तो कॅरेक्टर बेस्ड बिझनेस आहे, ओके. म्हणून आपल्याला शॉर्ट मध्ये 30-40 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये, ज्यावेळी तुम्ही वेलनेस काउन्सिलर म्हणून उभा राहताय, हेल्थ काउन्सिलर म्हणून लोकांच्या समोर उभा राहताय, त्यावेळी आपल्याला एवढी वर्ष नाही घालवायची. 30 ते 40 मिनिटांमध्ये तुम्हाला स्वतःचं कॅरेक्टर उभं करायचं लोकांच्या समोर. कारण जे लोक नंतर तुमच्याकडून प्रोडक्ट घेणार आहेत किंवा तुमच्याबरोबर जोडली जाणार आहेत, हे तुमच्या कॅरेक्टरमुळे जोडली जाणार आहे. कशामुळं? शब्द तरी काढा तोंडातून. कॅरेक्टरमुळे. तुम्ही कसे वेलनेस काउन्सिलर राहायचे? जरा पाय जवळ घेऊन बसा. जवळच आहेत ना, खाली पोचून नाही तुम्ही लांब दिसतंय. ओके. ताट बसा, माइंड अलर्ट ठेवा, चेहऱ्यावर हसू ठेवा. गरमत असेल तरी हसा, भूक लागली असेल तरी हसा, कंटाळा आला असेल तरी हसा, राईट. कारण तुम्हाला ती सवय लागली पाहिजे. फॅन तर बंद झाले. सो कॅरेक्टर उभा करा. कॅरेक्टर कसं उभा राहतं माहितीये का तुम्हाला? थोडस समजून घ्या की आता परवा काही लोकांना सांगितले, आपण सक्सेससाठी ज्यावेळी पळतो त्यावेळी सक्सेस मिळवण्यासाठी पहिल्यांदा आपल्या मनामध्ये एक थॉट डेव्हलप व्हावा लागतो. काय डेव्हलप व्हावा लागतो? थॉट म्हणजे काय? विचार यावा लागतो की मला सक्सेस व्हायचं आहे किंवा मला वेलनेस काउन्सिलर व्हायचं आहे. त्याच्यानंतर काय डेव्हलप होतं? काय येतं? वर्ड येतात. तर तयार काय शब्द होतात? वर्ड्स तयार होतात, शब्द तयार होतात. जे तुमच्या मुखातून बाहेर पडते वाणी, ती विचारातून बाहेर पडते. पहिल्यांदा विचार, मग वाणी. हॅलो, सगळे आहे का जाग्यावर? व्हेरी गुड. मग त्याच्यानंतर काय चालू होतं? ऍक्शन चालू होते, म्हणजे कृती चालू होते. ऍक्शन चालू होते. एकच ऍक्शन परत 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 आपण करत राहिलो तर प्रॅक्टिस खूप छान होतं आणि त्याचं आपल्या सवयीमध्ये रूपांतर होतं. कशामध्ये? हॅबिट्स मध्ये रूपांतर होतं. त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते. मी म्हणतोय आता काय सवय लागली, सवय सुटना झाली. दुधाचा चहा प्यायची सवय लागली, कसं काय सोडायचं? म्हणतो का नाही म्हणतो? ओके. दारू प्यायची सवय लागली, सकाळी उठून व्यायाम करायची सवय लागली, मला तर अर्धा तास चालल्याशिवाय बरंच नाही वाटत, कारण ती सवय लागली. दुपारचं झोपायची नाही म्हणायची. ओके. अपोजिट विचार करूया. मिटिंगला यायची पण काही लोकांना बघा, मिटिंगला जर आठवड्याचं नाही गेलं किंवा 15 दिवसातून मिटिंगला नाही गेलं वेस्टेज, तर करमत नाही, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ती सुद्धा आपल्याला झालेली आहे सवय आहे. मग काय झालं? हॅबिट झाली. आणि हॅबिट्स कन्वर्ट होते कॅरेक्टरमध्ये. कशामध्ये कन्वर्ट होते? कॅरेक्टरमध्ये. ओके. आणि कॅरेक्टर जे आहे ते तुम्हाला सक्सेस मिळवून देतं. अयो देवा, एवढं करायचं आहे? हा पहिला प्रश्न मायाताई. एवढं सगळं करून मग सक्सेस मिळतंय? राहू दे मग. हॅलो, बरोबर. सो सक्सेस मिळवण्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे, फॉर्मॅट आहे, आणि आपण अशा थ्रूच जातो. ओके. मग विचार पण येतो, मला करायचं आहे. आपण शब्द लिहितो पण, कधी कधी लिहून पण काढतो, विजन बोर्ड तयार करतो, ड्रीम तयार करतो. अजून जोरात जांभई द्या. घेताय थोडी जांभई आली काय करायचं? फेस मिस मारायचं.
काय करायचं मला सांगतो स्वतः. तसा हात घ्यायचा, 3 बोटं घ्यायची. आणि खरं उपाय आहे, योगा आहे. तुम्ही योगा वाचतोय ना, घ्या बघू असं असं घ्यायचं, असं वाढायला जांभई येत नाही, खरंच येत नाही. बघा करून बघा. उजवा हात घे, कुठले लेफ्ट आहे का? 3 बोटं घे, 3 बोटं. हात जोरात वाजाय पाहिजे. नाही परत जांभई 1 तास तरी जांभई येत नाही. मला ट्राय करून बघा है ना. आम्ही पीटीच्या क्लास, मला वाटतं आम्ही 10वीला असताना आम्हाला एक तोडकर सर होते, त्यांनी ते शिकवलं होतं. कधी तुम्ही अभ्यास करताना जांभई 3 बोटं घ्यायची, फाट त्याची मारायची. तास पण तुम्हाला जांभई येत नाही. नसा सगळ्या जाग्या होता. हॅलो, हातानच मारायचे. मीटिंग मध्ये मारू शकत नाही आपण. ट्राय करा, मारून घ्या, आम्हाला समजून जाईल काय झालं. वेलनेचा क्लास चालू आहे ना भरत सर. एक वैशिष्ट्य आहे, भरत सर मी कधी अजून जांभई देताना बघितलं नाही. 10 वर्ष 12 वर्ष झाले. काय भरत सर काय सक्सेसचा राज काय? बाहेरूनच मारू देत असतील, बाहेरून येताना. ओके सर, हा गंमत आपण बघूया. कुठं आलो आपण तर इथे शब्द पण लिहितो आणि ऍक्शन पण करायला चालू करतो. लोक येतात, मीटिंग करतात, काही 2-3 प्लॅन करतात, 4 लोकांसमोर जातात, 4-5 मीटिंग करतात आणि ऍक्शन मधून हॅबिट कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये फेल होतात लोक. कारण ही सगळ्यात क्रुशियल, कॉम्प्लिकेटेड आणि क्रिटिकल गोष्ट आहे. हा जो ट्रॅक आहे ना, ह्या ट्रॅकवर जो टिकून राहिला हे अचीव्ह होईपर्यंत तो व्यक्ती निघाला पुढे. फेल्युअरच्या गाड्या सगळ्या इथं आहेत. इथं सक्सेस आहे, इथं फेल्युअर आहे. इथून पाठीमागे यायचं नाही है ना. इथं सक्सेस आहे, इथं फेल्युअर आहे. इथून पाठीमागे येता कामा नये. एक गोष्ट आहे की बायोग्राफी वाचते तुम्ही सचिन तेंडुलकरची, पुस्तक आहे एवढं मोठं, राईट, लिटल मास्टर. तुम्ही त्याच्यामध्ये एक सांगितलं की 97 आय थिंक 97, 98, 2001-2च्या दरम्यान हेनरी ओलंगा तुम्हाला माहिती आहे, जे आमच्या पिढीतील लोक आहेत त्यांना माहिती आहे, झिम्बाब्वेचा एक बॉलर. आणि सचिन तेंडुलकरचा विकेट घेतला, ती मॅच आपण हारलो. त्याचं 2-3 विकेट त्यानं काढले, कारण त्याची फास्ट बॉलिंग होती. डेंजर प्लेअर होता, डेंजर बॉलर होता, दिसायला पण डेंजर होता आणि बॉलिंग पण डेंजर होती. तुम्ही युट्यूबला बघून बघा, ते मॅच दाखवतील हेनरी ओलंगाची. आणि तो तेंडुलकर आउट गेल्यानंतर त्याने विचित्र हावभाव करून आणि विचित्र डोळा करून तेंडुलकरकडे पाहिलं होतं. आणि काय बोलला नाही, काय नाही, पण असं काहीतरी विचित्र डोळे करून वगैरे चेहऱ्याच्या हावभाव ते तेंडुलकरला सहन नाही झालं. तेंडुलकर ज्यावेळी आउट झाला त्यावेळी ते पॅड न काढता सरळ नेटमध्ये गेला. पुढची मॅच 3 दिवसानंतर होती आणि 3 दिवस 72 तास तेंडुलकरला झोप येत नव्हती. त्या बॉलला, जो बॉल आला होता त्या बॉलला तेंडुलकर आउट गेला होता, तसे बॉल टाकायला लावले सगळ्या प्रॅक्टिस असणाऱ्या बॉलरना. आणि तसे तो 1000 बॉल खेळला, 1000 3 दिवसामध्ये. आणि नंतर नेक्स्ट मॅच जेवढी आली ती मॅच झिम्बाब्वेची, त्या मॅच मध्ये हेनरी ओलंगाचं करिअर संपलं. आणि आम्ही ती मॅच बघितलेली. हेनरी ओलंगा. ओके. सो ज्यावेळी तुम्हाला कधीतरी असं होतं की अरे मी फेल होतोय है ना, त्यावेळी नर्वस न होता दुपटीने एनर्जी वाढवून ते कसं सक्सेस करता येईल ते असतं कॅरेक्टर, ते असते लिडरशिप. तिथं मॅक्झिमम लोक फेल होतात. म्हणून तुम्हाला जर करायचं असेल 1 प्लॅन, 2 प्लॅन, 3 प्लॅन, 4 प्लॅन, मी रेकॉर्ड लिहिलं असतं तर ते किती हजारामध्ये गेलं असतं काय माहिती प्लॅनचं. त्याच्यामुळे रात्री 2 वाजता 3 वाजता अगदी गाढ झोपेत उठून जर म्हटलं कुंभार सर हेल्थ प्लॅन घ्या, मी तर डोळे न उघडता चालू करेन. ओके. त्याचं कारण आहे की तेवढं प्रॅक्टिस 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 हे खूप गरजेचं आहे. किती लोकांना सक्सेस व्हायचं आहे. इथं फेल होऊ नका मित्रांनो. इथं फेल होणं हे तुमच्यासाठी, आणि तुम्हीच तुमच्या बिझनेस मधून केलेलं सुसाईड आहे. तुमच्या बिझनेसचा केलेला तुम्ही काय म्हणतो त्याला, खून आहे.
मर्डर आहे तो. कारण तुम्हीच संपवताय, कारण तुम्हीच पुढे जायला नाही म्हणताय. 8 मायकल फेल्प्स ना, 8 स्विमर, 8 ऑलिम्पिक एका याच्यामध्ये, गोल्ड मेडल एका ऑलिम्पिक मध्ये. आणि लोक म्हणले काय लकी माणूस आहे, 16 तास पाण्यात असायचा 24 पैकी. जाऊन बसा 1 तास, दुसऱ्या दिवशी चमडी काढायला लागते पायाची. 2-3 तास जर थांबलो कंटिन्यू आपण. मसल फिटनेस साठी रोनाल्डो सारखा व्यक्ती कितीतरी वेळा कपडे काढून अंगावरचे बर्फाच्या लादीवर झोपायचे. जो क्रिकेट परवा रिटायर झाला माहिती आहे ना, क्रिकेटर. आपण 5 मिनिटं बर्फ हातात नाही घेऊ शकत. तो उघड्या पाठीवर उघड्या पोटावर झोपायचा बर्फामध्ये, त्या टेम्परेचर मध्ये. इथपर्यंत बर्फ भरून काचेच्या पेटीत बसायचं. हॅलो, नाही कितीतरी दिवसासाठी असते. ओके, सो त्यावेळी आता आम्हाला बर्फात बसायची गरज आहे का? कोणी म्हटलं गेला आधी बसायचं. किती सिंपल आहे आपलं सक्सेस, किती साधं सोपं आहे सक्सेस. ओके, सो इथं फेल होऊ नका, हे करत राहा. आज एक प्लॅन केला, उद्या करा, परवा करा. तर तुमचा पहिला हेल्थ प्लॅन आणि 50वा हेल्थ प्लॅन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे मित्रांनो. पहिल्या हेल्थ प्लॅन मध्ये 50व्या मध्ये तुमचा तुम्हाला विश्वास नाही बसणार. खूप, आणि 500वा तर त्याच्यापेक्षा बेस्ट असेल. म्हणजे तुमच्यासाठी लोक टाळ्या वाजवत असतील. आणि 5000वा प्लॅन मध्ये तुम्हाला काय सांगावं लागणार नाही. तुम्ही उभारलं की लोक विचारणार काय घेऊ. हॅलो, आमच्या बाबतीत होते ना ते. मी आयुष्यात कधी मला वाटलं नव्हतं की जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मला वेलनेससाठी फोन येतील, पेशंटसाठी फोन येतील. आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं, इमॅजिन पण केलं नव्हतं. ज्या दिवशी माझ्या अपलाईननं, माझ्या सिनियरनं स्पिरुलिना ह्या प्रोडक्टचं एक पेपरमध्ये लेख आला होता. त्याचं कातरण त्याने कापून आणलं होतं आणि अचानक म्हटले, एकनाथ हे घे, जरा वाचून जातो. मराठीत होतं, तेवढाच हॉल भरलेला होता. आणि मी घेऊन उभारलो ना, त्या दिवशी माझा हात आहे ना असा होता. मी तिकडे डोळे बघितलंच नाही, पण हे वाचताना सुद्धा लोकांच्या समोर असं होत होतं. हा पहिला दिवस होता, मला आवर्जून आठवतो. मी आयुष्यात विसरू शकत नाही. मी शाळेमध्ये भाषणे केली असतील, काय केली असतील, पण वेलनेसवर बोलायचं म्हटल्यानंतर हे वाचून दाखवताना पेपरमध्ये आलेला, सकाळी पेपरमध्ये आलेला. सो अंडरस्टँड की हे असंच असते सुरुवात सगळ्यांची. त्याच्यामुळं मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, इथून तुम्ही वरती गेला की तुमची सवय होती रोजवर हेल्थवर काहीतरी वाचणं, एखादा व्हिडिओ बघणं. आजकाल सोपं झालंय नॉलेज घेणं, आहे ना. हॅलो, ओके. जसे जसे तुमच्या समोर डिसीज येत जातात तसं डिसीज बद्दल इन्फॉर्मेशन मिळत जाते. सोपं आहे, साधं आहे. आपल्याला कुठल्या आजारावर डॉक्टर बनायचंच नाही, पण कॉन्फिडन्स बिल्डिंग साठी होतं असं, राईट. सो आता काल एक्झाम्पल देतो मी. काल हुंडाईच्या शोरूमला गेलो होतो. तिथे एक माझ्या ओळखीचा मित्र भेटला. तो सेल्समनच आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह आहे तिथला. आता तो टीम लीडर झाला. आणि काय म्हटलं, अजून इथं आहेस का? हो म्हटलं इथंच आहे. मी गाडी घेतली होती, त्याच्याकडनंच घेतली होती. 6 वर्ष होऊन गेली. लग्नात चाला लागला. म्हणलं काय ऍक्सिडेंट वगैरे झाला की काय तुझा? तर मी बऱ्याच दिवसानंतर चांगला हेल्दी झाला. म्हटलं ऍक्सिडेंट वगैरे झाला की काय? नाही म्हटलं, ते काय हिप्स खराब झाले आणि त्याच्यामुळे आता हे 2-2.5 वर्ष असं चाललंय. आता ऑपरेशन करायचं आहे पुढच्या महिन्यामध्ये, पैसे जमवले. म्हणजे हिप्स मध्ये बॉल असतात ना, बॉल तुझं. अरे म्हटलं हे नेक्रोसिसचा प्रॉब्लेम, अशा हजारो प्रॉब्लेम आपल्याकडे बरं झाले. इतके दिवसात कॉन्टॅक्ट काय नाही गेला. माझं माहिती आहे तुला वेलनेस मध्ये मी काम करतोय. तुम्हाला सगळ्या आजाराची नावं वगैरे सगळी माहिती आहे. म्हटलं बसा ना, ती गाडी नंतर बघूया, जरा बसायचं. काय होईल नेमकं, होईल का काय? अरे म्हटलं 5-5 हजार रुपये सप्लिमेंट आहे, 2-3 महिने खाऊन बघ, आणि जर नाही बरं झालं तर कापूया. कापणी हा शेवटचा पर्याय आहे ना. एकदा तुम्ही ओरिजिनल काढून टाकलं की परत ओरिजिनल मिळणार
नाही याला म्हटलं ते कॅल्शियम कमी आहे. मी तर मला की डॉक्टरनी कॅल्शियम दिलं, व्हिटॅमिन डी दिल्या, अमुक दिलं, सगळं खाऊन बघितलं पण ते काही होत नाही. आता त्याला म्हटलं तू दिलेलं डॉक्टर नाही ना तिथपर्यंत पोहोचतच नाहीये. मध्ये त्याच्या भाषेत सांगितलं कारण तो शोरूमला आहे, गाड्यांचं ट्रॅफिक जाम झालंय म्हटलं आणि रस्ते असे ब्लॉक झालेत की पुढे जातच नाही ते जर आपण रिकामी करू शकलो तर तुझा जो हिप्स बॉल आहे तो कव्हर होणार. असे कितीतरी पेशंट आहेत, बरे झाले आहेत है ना. उद्या येतोय तो भेटाय म्हटलं मिसेसला घेऊनच येतो, तिला पण सांगा जर तीच मला फोर्स करायला लागली ऑपरेशन कर ऑपरेशन कर. आणि मी माझ्या अनुभवानुसार सांगतो की 100% तो रिकव्हर होणार आहे. नेक्रोसिस म्हणजे काय, बॉल खराब होणं, असे केसेस किती रिकव्हर झाले. ओके, सो हे कशामुळे होतं की त्याच्यामध्ये कंटिन्यू काम करत राहिल्यामुळे नेक्रोसिसचं स्पेलिंग लिहायला सांगितलं तर मी आयुष्यात लिहू शकणार नाही. विचारू पण नका, गरज आहे का. नेक्रोसिस मीन्स स्पॉट, मला माहित नाही. मला एवढंच माहिती आहे बॉल खराब झाली तर नेक्रोसिस म्हणतो. हॅलो, ओके. सो हे नॉलेज काय आलं की तुम्हाला समोरची लोक थोडं म्हणतात हे शान आहे, त्याला म्हणतात कॅरेक्टर. ओके, सो ह्याच्यासाठी आपल्याला ही स्टेज गरजेची आहे. ह्या स्टेज तुम्ही क्रॉस करताय ना, पुढचं सोपं आहे, इथंही सोपं आहे आणि इथंही सोपं आहे, फक्त इथं अवघड आहे, ते करायचं आहे आपल्याला. हॅलो, ओके. सो आज तारीख किती आहे, 11 तारीख आहे. अजून ह्या महिन्याचे दिवस किती राहिले, एक नंबर लिहून घ्या. थोडाफार इकडे तिकडे वेळ झाला तर चालेल ना सर, 10 मिनिटं बरं सर, तुमची परमिशन. त्यांनी स्पीकर गेस्ट स्पीकर म्हणून बोलवले यार, 5,000 रुपये दिले त्यांनी मला 3 तास. तुमच्याकडे घेतले का. ओके सर, खरं रियालिटी आहे. ओके, कुठे होतो नंबर, एक नंबर आहे 90-110-64-230. हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, मोबाईल है ना. आता दिवस किती राहिले श्रीकांत सर, 20. आता तुम्ही मला एक प्रॉमिस करायचं तर पुढचं ट्रेनिंग नाहीतर मीटिंग संपली. या 20 दिवसामध्ये मी तुम्हाला आता जो हेल्थ प्लॅन शिकवणार आहे, एकही प्रोडक्ट नाही गेलं तरी चालेल, पण तुम्ही स्वतःच एक हेल्थ वेलनेस काउन्सिलर म्हणून कॅरेक्टर बिल्ड करण्यासाठी म्हणून प्रयत्न करायचे. करणार का. Yes. किती वेलनेस चे प्लॅन करणार तुम्ही. माझ्याकडून 20 दिवसामध्ये जास्त नाही देत मी तुम्हाला, पण कमीत कमी 10 प्लॅन झाले पाहिजे. हा माझं टार्गेट आहे. तुम्हाला किती लोक 10च्या 10 प्लॅन करायला तयार आहेत, त्यांनी बसा, बाकीच्यांनी गेला तरी चालेल. नको त्या लोकांना ट्रेनिंग देऊन काय होतं. हॅलो, किती लोक 10 प्लॅन करायला तयार आहेत. कर ग. व्हेरी गुड. मग बाकीचे काय इथं भजन करायला आले का. हॅलो, कारण तुम्ही नाही करणार, हातवरती नाही केला, हाथ बैठी हूँ, मैं बैठी हूँ तो मैं करने वाली हूँ. अभी ये अंतर्ज्ञानी होना पड़ेगा आपके मन में क्या चल रहा है. ओके, सो करू शकतो का नाही करू शकतो, है ना, थोडं कमी करू. 8 किती लोक करतील, हातवरती करा. 8 पेक्षा जास्त किती लोक करतील. ओके, चलो त्याला डॅश. 5 किती लोक करतील. 5 मीटिंग करायचे. हातवरती करा, किती लोक करणार. तुम्ही नाही करा, हातवरती करा, हात उपर करू. तुम्ही नाही करता. 5 पेक्षा जास्त हातवरती करा. नाही, मला शिकवण्यात इंटरेस्ट नाही. आय एम डॅम सिरियस अबाउट दॅट. हे करायचं असेल तर बसा, नाहीतर वेलनेसचं ट्रेनिंग आम्ही पहिल्यांदा घेत नाही जुन्या लोकांसाठी. श्रीकांत सर, तुम्ही आता बोर झाला असेल मागापासून माझा ऐकून, झाला का नाही. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. राईट, हे कराय. कारण काय माहितीये का, आज तुम्हाला मी होमवर्क दिला, तुम्ही उद्या करणारच नसाल तर. आमच्यासारखे कर्मदरिद्र माझ्या घरामधले 2 स्टुडंट आहेत एका इन्स्टिट्यूटला इथे PWला. त्यांचा ऍपचं रोजचं रोज
अपडेट आम्हाला ऍपवर येतो, म्हणजे पेरेंट्ससाठी एक ऍप त्याने वेगळा डिझाईन केला आणि ते सिस्टम मध्ये अपडेट होतं. आज या मुलगीला किती प्रश्न विचारण्यात आले वर्गामध्ये आणि ती किती प्रश्नांना तिनं रिस्पॉन्स दिला, उत्तर बरोबर काय चुकीचं ते नंतर रिस्पॉन्स दिला, म्हणजे होय किंवा नाही म्हणते, चुकीचं काय असताना पण उत्तर देते. प्रश्न किती दिले तर किती सोडवते हे सगळं येतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक ऍव्हरेज आहे, त्याच्यापेक्षा जर कमी आला ना तर ते पेरेंट्सला बोलून म्हणतात त्याला घ्या आणि घरी जा, म्हणजे फी परत देतो. आमचा ब्रँड खराब व्हायला नको. हॅलो, आता मी तेच म्हणतोय. आणि हे 2 लाख रुपये भरून, किती रुपये? 2 लाख रुपये भरून इथं फ्री मध्ये मिळतंय, तर ते अप्लाय करायचं चालू करा. कारण वेलनेसचं ट्रेनिंग घेणं सगळ्यात सोपं आहे, जे मी तुम्हाला फॉर्मॅट देणार आहे, पण ते अप्लाय करणं, एक्झिक्यूट करणं, त्याच्यानंतर रिझल्ट आहे. राईट? तुम्ही लाखो रुपये कमवू शकता वेलनेस मध्ये. आता जर प्रश्न विचारला किती लोकांना महिन्याला 1 लाख रुपये पाहिजे आणि 5 प्लॅन करायचा आहे, म्हणून मग असं म्हटलं कडकडंचा लागते का बघ एखादी लॉटरी. लॉटरी विकणारा कुठं बसलेला असतो? फुटपाथवरच आयुष्यभर विकतोय. मी विचारलं होतं अकोंडी चौकात कंपनी, मी टाटा मोटर्स मध्ये होतो त्यावेळी सायकल निघालो, काका तुम्हाला कधी लागली का? कधी काढलीच नाही. ओके, सो कमीत कमी 5 प्लॅन आणि ह्या नंबरला व्हॉट्सअप करायचं. नंबर लिहून घेतलाय ना सगळ्यांनी? ह्या नंबरला व्हॉट्सअप करायचं. ज्याचे 5 पेक्षा जास्त हेल्थ प्लॅन होतील त्याच्याला माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट असेल तुम्हाला 30 तारखेनंतर, 31 तारखेनंतर. 31चा महिना आहे ना, है ना? कुठल्या टीमचा आहे, कुठला काय देणे गेलं नाही. 1 नंबरला एक आहे ना, 3 नंबर काढणार मी, 1, 2, 3 आणि त्याचे पुरावे माझ्याकडे असणार आहे. त्याच्यामुळे मी जे परीक्षक असतील त्यांना दाखवणार खरंच येणं काढतंय, वशिला नाही. त्याचा ग्रुप मिटिंग असायला पाहिजे. एकच फोटो फिरून फिरून नाही टाकायचा. बसलेल्या ऑडियन्सचे ड्रेस वेगळ्या कलरचा आहे, राईट? पूर्ण पण तोच ड्रेस, मागला पण तोच ड्रेस उद्या दिसला तर तो एकच आहे. ओके, कमीत कमी 1, 2, 3 प्लॅन करायचे. 1, 2, 3 आणि मी यांना खरंच गिफ्ट देणार आहे, चांगली गिफ्ट देणार आहे. यांच्यासाठी वेगळा सेशन करेल मी ऍडव्हान्स मध्ये, की तुला वेलनेस मध्ये ऍडव्हान्स मध्ये. कारण तुम्हाला आता मी बेसिक गोष्ट सांगतोय. ठीक आहे, बघूया कुणाचा नंबर येतो. त्याचं काय आपण पुढच्या टीम मिटिंगला रिकग्निशन पण करू शकतो, राईट? सो हे करून घ्या आणि प्लॅन करा. कारण आता पुढचं सोपं आहे, सगळं अवघड काहीच नाही. ओके, जाऊया पुढं. आता हेल्थ प्लॅन करत असताना काय करायचं की सुरुवातीला मी नोट्स काढून आणते आणि 7, 8, 8-10 पॉईंट आहे. परवा काढले त्याचे 8-10 पॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त लिहिले नाही. एवढ्यामध्ये सगळं तुमची वेलनेस इंडस्ट्री आहे. हे सगळ्या आयुर्वेदाचा, हेल्थ केअर इंडस्ट्रीचा सगळ्याचा सार आहे हे ट्रेनिंग. ओके, आणि याच्यामध्ये काय होतं की तुमचं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, यू बिल्ड युअर कॅरेक्टर इन फ्रंट ऑफ द पीपल्स, इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स, इन फ्रंट ऑफ द सोसायटी, है ना? ठाकूर मॅडमनी मला जर त्यांच्या सोसायटीमध्ये मिटिंग घ्यायला बोलवली तर माझं पहिलं टार्गेट काय असतं माहिती आहे का? किती लोक प्रोडक्ट घेणार हे मला माहित नाही, पण ह्या मॅडमनी जर मिटिंग ऑर्गनाईज केली तर समोर बसलेल्या ऑडियन्सनी ह्यांना चांगलं म्हणायला पाहिजे, अशी मिटिंग झाली पाहिजे. माझं कॅरेक्टर बिल्ड ऑलरेडी आहे. मला काय करायचं की माझ्या डिस्ट्रीब्युटरचं कॅरेक्टर, तुम्ही कुठल्याही डाऊन लाईन बरोबर, तुम्ही लीडर बरोबर तुम्ही मिटिंगला जात असाल तर तुमच्या डोक्यामध्ये ही घंटी वाजायला पाहिजे की आता ह्याने मिटिंग बोलवली, खान मॅडमने बोलवली, सावंत मॅडमने किंवा कुलकर्णी वाघमारे मॅडमने जर मिटिंग बोलवले तर त्यांचं कॅरेक्टर त्यांच्या सोसायटीमध्ये कसं बिल्ड होईल किंवा त्यांनी बोलवलेल्या लोकांच्या समोर कसं बिल्ड होईल. म्हणजे त्यांनी प्रोडक्ट नाही घेतले तरी चालेल, पण तुम्ही छान काम करताय, मला खूप आवडली मिटिंग, फंटास्टिक, माझा वेळ दिला, सार्थकी लागला, हे शब्द जर आले त्यांनी घेतलेली मिटिंग छान आहे आणि ह्यांचं कॅरेक्टर त्या लोकांच्या समोर उभा राहिलं म्हणजे यांचा बिझनेस बिल्ड झाला. हॅलो, ओके.
काल माधुरीताई तुम्ही किती शब्द बोलला कालच्या मीटिंग मध्ये? 5-6 5-6 वाक्य बोलला. काय रिस्पॉन्स आला तुम्हाला? काय जरा सांगा ना. छान हे शब्द काय अपुरे वाटत एकदम, पोट भरत नाही त्यांनी. ते 3 लोकांनी तर लगेचच सांगितलं की मला प्रोडक्ट घ्यायचे. अजून आणि हे तुम्ही जी माहिती सांगितली ती खूप छान आहे. आणि तुम्ही त्यांच्या आरोग्याबद्दल तुम्ही जे सांगितलं जॉईनिंग किती आले? 3 तर ते सांगितले 3 जॉईनिंग आले प्रोडक्टचे. ओके. आणि मी प्रोडक्टवर किती वेळ बोललो? 10 मिनिटं. 10 मिनिटं वेळच नव्हता. 5 मिनिटं पण नाही प्रोडक्ट. 2-3 मिनिटांमध्ये प्रोडक्ट म्हटलं असे सप्लिमेंट आहेत ते तुम्ही घेऊन बरे होऊ शकता. 1000 लोक बरे झालेले आहेत. तुम्ही पण घेऊन घ्या, बरे व्हा. नसेल घ्यायचे तर ज्या आधी गोष्टी सांगितल्या त्या कराने सुखी राहा. एवढं सांगून पाहिजे. तर तुमच्याकडे तुम्ही प्रोडक्ट घ्या म्हणून आम्ही भीक मागायला नाही आलेलो, तुम्हाला एज्युकेट करायला आलो. हा ऍटिट्यूड हात असायला पाहिजे. असं म्हणू नका भीक मागायला लोक कॉपी करतील म्हणून मला अलर्ट राहावं लागतं. आपला ऍटिट्यूड असायला पाहिजे की मी देण्यासाठी आलो, मी घेण्यासाठी आलेलो नाही आहे. आणि ही तुम्हाला आता आज देणार आहे, लाईफ टाईम तुमच्या बरोबर राहणार आहे. आठवणीत ठेवला तर, मेंदू जागा असेल तर. हॅलो. कॅरेक्टर बिल्ड झाला जिथं तुम्ही सांगितलं की तुम्ही हे लाईफस्टाईल बदला, तेव्हाच लोकांना खूप बरं वाटतं. ऑब्विसली. सो ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपण डोक्यात काय सांगायचं, आता हे कोण लिहून घेणार आहोत? मी ज्यावेळी जाईल त्यावेळी माझ्या डिस्ट्रीब्युटरचं कॅरेक्टर मी सेट करणार. हे वाक्य कोण लिहून घेणार? एकनाथ कुंभार काय तुम्ही? आम्ही काय टाळ भेकऱ्यासारखं माझ्याकडे बघत होतो. टाळ भेकरं माहिती? भेकरं मावळातलं माहिती असेल, बोलत चालणं. भेकरं माहिती ना? भेकरं हरणाची एक प्रजात असते. ते कुठल्या रानात गेले कधी काय खाया बघत नाही, पहिल्यांदा असं असं बघत असते. त्या टाळा भेकरं म्हणतात. तुम्हाला माहित असेल भेकरा एक जात माहिती आहे का? आता ही रेकॉर्डिंग तुम्ही अपलोड करणार ते युट्यूब साठी नाही केलंय. माझे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी नसतात. करा करा सर, मी नाही करणार आहे पण अपलोड. आणि करा पण असं करा. हीच भाषा तरी कधी कळायची प्रश्न आहे ना. बोलत आमची भाषा तरी कधी इंटरनॅशनल व्हायची. ओके. हे काय काय लिहिलं तुम्ही? तुम्ही काय लिहिलं? नाही सावंत मॅडम काय लिहिलं? तुम्ही फॅमिली जरा काहीतरी करत येतं. कुठली सप्लिमेंट आहे का बघा. तुम्ही काय लिहिलं मॅडम? मी किती शाणा हे सांगायचं बघा. आपण मल्टिप्लिकेशनच्या धंद्यात आहोत है ना. लोक त्याला जेवढं विचारतील तेवढा माझा धंदा बिन सायास वाढणार आहे. म्हणून माझ्या लीडर्स तयार झाले पाहिजे. तुम्हीच लई भारी गेलं कामातनं, संपला कार्यक्रम. हॅलो. ओके. म्हणून आपला बिझनेस काय, लोक तयार करणं. त्या व्यक्तीचं कॅरेक्टर उभं राहिलं पाहिजे आणि तिथल्या गावातल्या, तिथल्या गल्लीतल्या, तिथल्या मोहल्ल्यातल्या त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये लोकांनी त्याला विचारलं पाहिजे. तर हा डोक्यात ठेवा आणि हाच इंटेन्शन असायला पाहिजे. मी किती भारी बोलतोय नाही, मी जे काय बोलतोय ते माझ्या टीम लिडरचं कॅरेक्टर तयार करण्यासाठी बोलतोय. ओके. आहेत का बरोबर माझ्या? ओके. पुढे जाऊया. सो आपण हेल्थ प्लॅन घेत असताना पहिल्यांदा आपण स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. काय करायचंय? माझं नाव एकनाथ कुंभार, मी मेडिकल बॅकग्राऊंड नाही, माझं मेकॅनिकल बॅकग्राऊंड आहे. मी 12-14 वर्ष मी जॉब केलाय आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो का नाही. वेलनेसचे प्रोडक्ट आहेत, हेल्थ केअरचे प्रोडक्ट मला खूप चांगले आवडले. त्याचे रिझल्ट बघितले, माझ्या घरामध्ये मी यूज केले, मला चांगले वाटले आणि म्हणून मी लोकांना प्रमोट करायला चालू केलं. आणि अमुक एवढी वर्ष मी आता ह्या बिझनेसमध्ये आहे. नवीन असलेल्या लोकांनी सांगा जसं तुम्ही रिझल्ट आलाय तुमच्या घरामध्ये काय रिझल्ट आला? मी जिथे जॉब करते ना तिथे काकांचा पाय कट करायला सांगितलं होतं शुगरमुळे. जखम झाली होती. तर ती जखम पूर्णपणे आता प्लेन झालं एकदम तुमच्यामुळे. काय सर बरं सर. तर ती मी माझ्या ही स्टोरी आहे, ही स्टोरी तयार करा. कारण तुम्ही का आला बिझनेस मध्ये, तर हे डेंजर कार्यक्रम आहे. कापणारे हजारो आहेत मार्केटमध्ये, वाचवणारा कोण नाही. आणि कापाय 1.5 लाख रुपये घेतात आणि ते बरं नाही झालं की त्याच्यावरनं परत कापतात. असे करत लोक संपली. कापून संपला माणूस राहिला नाही. बरोबर. तर हे कॅरेक्टर तयार करण्यासाठी किंवा माझ्या कंपनीमध्ये, माझ्या कुठे संस्थेमध्ये, बँकेमध्ये एक व्यक्ती होता.
हे नावाचा, आणि त्यानं ते प्रोडक्ट घेतले, त्याचं गँग्रीन पाय डॉक्टरने कापायला सांगितलं, तो वाचला, तो चांगला झाला. आणि मला त्याच्याबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली की नेमकं काय आहे. आणि मग मी जाणलं, मी प्रोडक्ट बघितले, आणि मग मी हे बिझनेस करायचं ठरवलं. बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पहिल्या 2 मिनिटातच तुमचं लोकांना क्लिअर कट लक्षात येतं की तुम्ही का बिझनेसमध्ये आला. ओके, इंट्रोडक्शन खूप महत्वाचं आहे. ओके, अपलाईनला घेऊन गेला तर एक काम करा, घरी जाऊन प्रॅक्टिस करा. अपलाईनला बद्दल आहे ना 2 मिनिटं चांगलं बोलता येईल असं काहीतरी लिहा. माझा अपलाईनच खराब, ते तुम्ही पाठ केलं. जगात सगळ्यात बेकार माणूस कोणतं? माझा अपलाईन. पण अपलाईन चांगला आहे, त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी 10 मिनिटं लिहिता येतील का? 10 ओळीचा निबंध लिहिता येईल का? ओके, सो ते करा. म्हणजे काय होतं की तुम्हाला समोर एडिफिकेशन करायला पण सोपं जातं. ओके, ते करा. इंट्रोडक्शन खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट काय, टॉपिक तुमचा जो आहे तो टॉपिक तुम्ही स्टार्ट कसा करणार? तर आता 2 गोष्टींमध्ये तो टॉपिक स्टार्ट करायचा आहे. 2 गोष्टींमध्ये टॉपिक स्टार्ट करायचा काय, तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे टेक्निकल गोष्ट समजावून सांगायची की आपण हेल्थ आणि वेलनेसवर बोलणार आहोत आज, है ना? जागे आहे का सगळे? ओके. तर कंपनी आमची काय म्हणते, हेल्थ मध्ये काय महत्वाचं आहे? CNT. CNT म्हणजे काय? सेल्युलर नरिशमेंट थेरपी. म्हणजे पेशीय पोषण पद्धती, है ना? सेल म्हणजे पेशी, नरिशमेंट म्हणजे पोषण, टेक्निक म्हणजे पद्धत. ओके, सो सेल्युलर नरिशमेंट टेक्नॉलॉजी किंवा टेक्निक वॉट एव्हर जे काय तुम्ही म्हणा, थेरपी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. ओके, सो CNTचा अर्थ होतो सेल्युलर नरिशमेंट थेरपी. म्हणजे आम्ही काय करतो, बॉडीतल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना पोषण देऊन त्यांना सदृढ करायचं काम करतो. आम्ही कुठल्या आजारावर काम करत नाही. तर पेशी चांगलं राहण्यासाठी काय लागतं, तर इथं थोडंसं नॉलेजची गरज आहे माया मॅडम, ना घेताय ना तुम्ही. ओके, तर ह्याला 2 गोष्टींची नितांत गरज आहे. एक आहे पौष्टिक तत्व, ज्याला आपण म्हणतो न्यूट्रिशन. काय म्हणतो? न्यूट्रिशन, NU प्लस ऑक्सिजन. या 2 गोष्टींची गरज आहे कुठलीही पेशी चांगली राहण्यासाठी. का पेशी चांगली पाहिजे, तर आपल्या बॉडीतली प्रत्येक पेशी बॉडीमध्ये ऊर्जा तयार करते. म्हणजे काय तयार करते? एनर्जी तयार करते. आणि तुम्ही कागद पेन नाही लिहिता येईल? ठीक. शाळा किती झाली? लिहून घेतला तर चांगलं. ओके, मला वाटतं तुम्हाला शिकला नाही काय. ओके, पण चांगलं ऐकणं पण पहिल्यांदा झालंय म्हटल्यावर ऐका पहिल्यांदा. पेशी म्हणजे पेशीमध्ये काय तयार होते? एनर्जी. तर ही एनर्जी आपल्या बॉडीसाठी, प्रत्येक अवयवासाठी खूप 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 महत्वाची असते. सिंपल फॉर्मॅट, राईट? आता हे 2-3 वेळा फॉर्मॅट लिहिले असं किती लोकांच्याकडे आहे? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा हे फॉर्मॅट लिहिले असं जरा लोकांनी हात वरती करा. तुम्ही काय करा, तुम्ही लिहू नका. तुम्ही माझी बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, शब्द हे ऑब्झर्व करा. आणि इथं आहे ना आपण एक मोठा रोल प्ले करतो. इथं आपण सुपरस्टार आहे ना? सो बॉडी लँग्वेज, ऍक्टिंग, बिकॉज युअर प्रेझेंटेशन इज अ आर्ट्स अँड सायन्स. सायन्स काय? इन्फॉर्मेशन. आणि आर्ट्स काय? प्रेझेंट, राईट? तो कॉन्फिडन्स, तुमची बॉडी लँग्वेज, डोळे कसे फिरतात, एकाच व्यक्तीला धरून बसलाय का कुठल्या स्पीकर, बाकीचे उठून गेले तर काय करायचं? काही लोक बरोबर नाही, कधी मुळे सर ओळखीचे आहेत म्हणून त्यांना सोडतच नाही. मीटिंग घेणाऱ्या व्यक्तीला हे माहित असायला पाहिजे, सगळे कव्हर झाले पाहिजे, मग कोण जांभया देत नाही. सगळे लोक आहे ना, म्हणजे एकच. ओके, आता हे माझ्या ओळखीचे पण मी यांच्यावरच बघितलं, काय ती लेडीज होती तिच्यावरच बघितलं असणार. पब्लिक काही स्टेटमेंट करू शकतो यार. ओके, हे त्यांच्या ओळखीचे, तो बघितलं असला, पण त्यांना लोक काय म्हटली? लेडीज तिच्यावरच बघतो, माझ्याकडे बघायला नाही एकदा. पब्लिक स्पीकिंग हे आर्ट्स अँड सायन्स आहे. सगळ्या पब्लिकमध्ये खेळवून ठेवायचं आहे तुम्हाला. इच्छा जरी असेल 10 कॉल येता येतात, त्यानं सायलेन्स करून बसला पाहिजे तुमचं ऐकायला. एवढं मग तुम्ही ती कला शिका, भले नॉलेज कमी असेल. हॅलो, बघा काही लोक बोलत असताना बघत बसावसारखं वाटतं ना, ऐकत बसावसारखं वाटतं ना. ओके, त्याचं कारण आहे त्यांना त्याला ते आर्ट्स कळाले. ओके, सो बाकीच्या लोकांनी जरा ऑब्झर्व करा. नंतर जायचं माहिती आहे म्हणून BA की B2, 4 B3, 6 B2 सगळ्यांना माहित आहे. तू काय नवीन शिकवलंस? ओके, सो हे खूप महत्वाचं आहे.
तर तयार काय होतं एनर्जी. ही टेक्निकल गोष्ट आहे. आता ही जी काय आपल्याला एनर्जी तयार होते ती कशातून होते? न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय? पौष्टिक तत्व. म्हणजे तुम्ही जे काय खाताय पिताय हवा घेताय त्यातून आपल्याला सगळं मिळतं न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन. आता हे येण्याचे मार्ग कुठले आहेत बॉडीमध्ये? पेशीमध्ये कशामार्फत पोहोचवलं जातं? तर पहिला अन्न फूड, दुसरं काय वॉटर, तिसरं काय एअर हवा, आणि चौथा आहे ते सनलाईट. सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश. कुठल्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी या 4 गोष्टींची नितांत गरज आहे. आपण कपडे नसतील अंगावर तर जिवंत राहू, राहायला घर नसेल तर जिवंत राहू, गाडी घोडे नसतील पैसा नसेल तर जिवंत राहू. पण या 4पैकी एक जर गोष्ट या पृथ्वीवर नसेल किंवा आपल्याला मिळाली नाही तर आपण जगू शकणार नाहीये. पण या 4 गोष्टींची गरज आहे. कारण 4 गोष्टी मार्फत आपल्या बॉडीमध्ये काय जातं? काय जातं आपल्या बॉडीमध्ये? जोरात सांगा. ह्या 4 गोष्टी मार्फत. दीदी काय नाव तुमचं? जोया. जोया, ह्या 4 गोष्टीतून आपल्याला काय मिळतं? न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन. लिहिलं इथं न्यूट्रिशन प्लस ऑक्सिजन हे आपल्या बॉडीमध्ये जातं आणि एनर्जी तयार होते. याला म्हणतात सेल्युलर नरिशमेंट थेरपी. पण सध्या काय चाललंय? नरिशमेंट काय गडबड आहे तिथं सगळीकडे आज जाऊन केमिकल 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 साठले, म्हणजे कचरा साठलाय मराठीमध्ये. याचं झालंय कचरा कुंडी है ना. याला इंग्लिशमध्ये लँग्वेजमध्ये किंवा मेडिकल लँग्वेजमध्ये टॉक्सिन्स म्हणतात. आपण त्याला ऍसिड म्हणूया. काय म्हणूया? ऍसिड. कारण ऍसिड हा आपल्या ओळखीचा शब्द आहे, बरोबर आहे ना. ओके, ज्या प्रचलित भाषेचा शब्द वापरला की आठवणी ठेवायला पण सोपं जातं. सो हे सगळं आतमध्ये ऍसिड साठत चाललंय, त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये आजार जास्त येत आहे. का? तर हे ऍसिड आतमध्ये असलं तर एक तर न्यूट्रिशन्स आणि ऑक्सिजन आतमध्ये एंट्री करणार नाही, परिणामी ती पेशी कमजोर होणार, एनर्जी कमी पडणार आणि आजार वाढणार. सिंपल आहे, साधा आहे. आता ह्या हॉलमध्ये किती लोक येऊ शकतात? जेवढे आता खुर्च्या रिकाम्या तेवढीच येतील. अजून जास्त लोक परत 40 लोक इथं भरायचे तर हे आहेत ते बाहेर घालावे लागतील. सिंपल गोष्ट आहे. तसं तुमच्या बॉडीमध्ये न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन आतमध्ये जायचं असेल तर ही घाण पहिल्यांदा बाहेर काढायला पाहिजे का नाही काढायला पाहिजे? ओके, ही घाण बाहेर काढण्याची पद्धत आहे, त्याला म्हणतात डिटॉक्स. काय म्हणतात? डिटॉक्स. डिटॉक्स म्हणजे काय? टॉक्सिन्स बाहेर काढण्याच्या पद्धतीला म्हणतात डिटॉक्स, म्हणजे बॉडी शुद्धीकरण. राईट. आता बॉडी जर शुद्ध केली तर बॉडीतून किती आजार बाहेर जातील? भरपूर, ऑलमोस्ट सगळे. हॅलो, कारण बॉडीत आजार येण्याचं मेन कारण काय? टॉक्सिन. सगळे नाही जाणार. राईट. टॉक्सिन्स मॅक्झिमम आजार बाहेर जाते. आणि ह्या बॉडीला जर हे आजार बाहेर गेले, थोडं चित्र काढून दाखवायचं म्हणजे लोकांच्या लक्षात राहतं. हे घाण बाहेर केली आणि हे घाण बाहेर गेली त्या पेशीला आपण जर न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन भरपूर प्रमाणात पोहोचवू शकलो तर बॉडीमध्ये काय तयार होईल? एनर्जी तयार होईल, एनर्जी पुष्ट होईल. हे डिटॉक्स आणि हे जे आतमध्ये टाकण्याची प्रोसेस आहे याला म्हणतात नरिशमेंट. नरिशमेंट म्हणजे काय? पोषण. काय म्हणतात त्याला? नरिशमेंट म्हणजे पोषण मराठीमध्ये. तर बॉडीचं शुद्धीकरण आणि बॉडीचं पोषण ह्या 2 गोष्टीला म्हटलं जातं शेड्युलर नरिशमेंट थेरपी. कोशिकीय पोषण पद्धती. कोशिका म्हणजे सेल, पेशी. राईट. किती अवघड आहे मॅडम. म्हणून म्हटलं ना पुढं काहीच नाही. हे 4-5 शब्द लिहिता आले पाहिजे, याच्यासाठी 10 वेळा रट्टा मारला पाहिजे. अवघड आहे का सोपं आहे? इजी आहे. सोपं आहे. करू शकतोय प्रत्येक जण. अडाणी माणूस सुद्धा करू शकतोय. राईट. आता मी काढतो तसं कागदावर एकदा लिहा है ना. मी जे काय इथे लिहितो ना ते कागदावर लिहा. हे लिहिलं मी. किती लोकांना येतं बघूया. लिहा ना. बिलकुल लिहितच नाही. जे लिहितात लोक त्यांना सांगितलं लिहिलं होतं ना ते मॅडमनी काढलं होतं. मी काढलं का नाही काढलं? तुम्ही काय लिहितच नाही. तुम्ही रेकॉर्ड करता. लिहिलं का? बघूया. इतकी रांगोळी नाही काढत. बघूया तुम्ही काय
काय अवघड आहे? झालं सर, हे लोक का उभारत नाही माहितीये का? हे मला जमल का नाही जमल. माझ्या आपल्याने सांगितलं की अशी असते पिशी, त्याच्यामध्ये साठते घाण, काढा टिपकी आतमध्ये. काय अवघड आहे का सोपं आहे? तुम्हाला हाताला धरून शिकवायला पाहिजे है ना. याला काय म्हणतात मॅडम? ठाकूर मॅडम टॉक्सिन, याला कचरा म्हणतात मराठीत. तुम्हाला इथे ती भाषा वापरा ना. काय म्हणतात याला? कचरा. आता आपल्याला ह्याला काय करायचंय? बाहेर काढायचंय, म्हणजे झाडू मारायचंय. किती सोपं आहे. येते त्या भाषेत बोला, लय अवघड करून घेऊ नका, पण बोला. ओके, याच्यामध्ये सगळे आजार जातात. आता यांनी सांगितलं पाय वाचला. पाय वाचला म्हणजे काय झालं? जे कुजलेलं, नाचलेलं, मेलेल्या पेशी होत्या, मांस पेशी होत्या, सगळे काढून टाकलं आणि नवीन तयार करायसाठी त्याला पोषण केलं. पाय तयार झाला पाहिजे तसा. कोणी तयार केला? हाय कसा झाला का पाय आता? कोणी केला? शरीर तयार करतं तुमचं. परत तुमचं शरीर स्वतःला बरं करण्यासाठीच तयार झालंय. तुम्ही त्या हाताला कापलं, भेगा पडल्या, तर डॉक्टर जाऊन फक्त पट्टी बांधतो किंवा टाकी टाकतो. जोडतं कोण? शरीर. त्यामुळं शरीराचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे की ते स्वतःला चांगलंच ठेवायचा प्रयत्न करतं, कधीही स्वतःला डॅमेज करत नाही. फक्त त्याला जे काय पाहिजे ते मटेरियल पोहोचवायचं है ना. बाळ रडा लागले तर आताची आई काय करते? आधीची तिला कडेवर घेऊन खेळवायची, काहीतरी दाखवायची. आता मोबाईल, त्यावेळी नव्हतं मोबाईल. ती काय नाही तर तिने पण तेच केलं असं. तिला काही शाणी नव्हती त्यावेळी, नव्हतं पण दिलं नाही. वाटी चमचा टाण 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 वाजत बसला. जे त्याला पाहिजे ते दिलं की ते शांत बसतं. ते सोडून ओके. तुम्हाला कधी जाणवलंय का की भूक लागली आणि नंतर डोकं दुखायला लागलं? होतं का नाही होतं? डोकं दुखतं मग कॉम्बिप्लेक्स खायची का त्यावेळी? कॉम्बिप्लेक्स खायची. का भोका लागली माहितीये का? त्याला पाहिजे न्यूट्रिशन. ते म्हणते मला दे दे दे. आणि तुम्ही जेवला की 15-20 मिनिटांमध्ये शांत होऊन जातो. किती लोकांना अनुभव आहे? आताही किती लोक, काही लोकांचं दुखत असेल. तो सिंपल गोष्ट आहे ना. सिंपल गोष्ट, त्याला जे पाहिजे ते दिलं की ते आपल्याला स्वतःला रिकव्हर करतं. अवघड काय व्हायचं म्हणजे तुम्हाला कुठल्या डायबिटीस कसा होतो, कॅन्सर कसा होतो, संधिवात म्हणजे काय काय माहिती असायची गरज नाही. माझं तिकडे काही देणं गेलंच नाही. माझं मुक्काम पोस्ट पिशी आहे. मला पिशी सोडून बाहेर जायचं नाही आणि पिशी सोडून काय बोलायचं पण नाही है ना. तुम्हाला काय झालंय? डायबिटीस, तो पिशी मध्येच होतो. आर्थरायटिस पिशी मध्येच होतो. कॅन्सर पिशी मध्येच होतो. अजून कुठला आजार? थायरॉइड पिशी मध्येच होतो. बॉडीमध्ये पिशी सोडून दुसरं आहे काय? हॅलो, पिशी सोडून दुसरं काय आहे का? नाही. सो समजून घ्यायचं की त्याला पाहिजे ती पौष्टिक तत्व दिली, घाण बाहेर काढली, झालं. एवढी थेरपी आहे. याला डिटॉक्स करायचं, नरिश करायचं. आता लोकांना काय सांगायचं? तुम्ही हे करण्यासाठी, टॉक्सिन थांबवण्यासाठी किंवा तुमचं नरिशमेंट करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? तर आयुर्वेद हा एक सगळ्यात मोठा सब्जेक्ट आहे जगामध्ये हेल्थवरचा. कुठला? आयुर्वेद. राईट. आता इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा माझ्या हातामध्ये काय आहे? नोट्स आहे. मी जर नोट्स घेऊन तुम्हाला शिकवत असेल तर तुम्ही नोट्स घेऊन पण पहिले काही हेल्थ प्लॅन तुम्ही नोट्स घेऊन पण करू शकता. हे सोडून विचारणार नाही तुम्ही नोट्स. तर त्यांना सांगायचं मी काही पॉईंट विसरू नये म्हणून मी घेऊन आणले. पब्लिक समोर स्पष्ट बोललं का नाही की आप्पा पटवर्धन नावाचे एक लेखक होते. त्यांनी लिहिलेला एक, मला 4थी का 5वीतला धडा होता आम्हाला मराठीला. ऐकता? आप्पा पटवर्धन नावाची व्यक्ती होती, माहिती आहे तुम्हाला? हो है ना. तर आम्हाला 4थीला 5वीला एक धडा होता. तुम्हाला माहित असेल करायचा आहे ना, जे 40-45च्या दरम्यान लोक आहेत त्यांना. तर त्याने म्हटले की जे दोष तुम्ही लोकांच्या पासून लपवू पाहताय ते दोष तुमच्या जगात लोक उघडे करतात. आणि जे तुम्ही लोकांच्या समोर उघडे उघडे मांडताय तुमचे दोष, त्याच्यावर लोक पांघरून टाकतात. हॅलो, हे लोक सांभाळून घेतात.
म्हणून सांगायचं. मग मी कधी कधी विसरतो पॉईंट, की विसरू नये, तुम्हाला प्रॉपर माहिती जावी, मी नोट्स काढून आणले. कोण काय म्हणणार आहे, अरे वा छान म्हणतील, चांगला स्वभाव आहे ना, आपला फायदा झाला पाहिजे. म्हणून तुम्ही काय पहिल्या मीटिंग नोट्स काढ, म्हणून नोट्स महत्वाचे बरोबर, राईट. कारण तुम्ही झाला लॉ मधनं, मी आलो पहिल्यांदा कॉमर्स, नंतर मेकॅनिकल लाईन, आणि आता डॉक्टर चालू आहे. म्हणजे आपलं तुमचं काय बॅकग्राऊंड आहे एज्युकेशन? सायन्स मधनं आहे. त्यांचं तरी बरं आहे. तुमचं काय? आर्ट्स. हे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, हे टीचर, तुम्ही काय करताय? मेकॅनिकल. जाधव सर IT मधले, आणि आपण शिकवतो वेगळेच. म्हणून आपण एका सिस्टम मध्ये येणं, एक एज्युकेशन प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे ना. सो हातामध्ये कागद घेऊन करा, म्हणजे विसरणार नाही. म्हणून मी पॉईंट सांगतोय, आयुर्वेद हा एक सगळ्यात मोठं आरोग्यशास्त्र आहे. आणि आयुर्वेद काय म्हणतं, आता इथं लोकांना प्रश्न विचारा, आस्क टू पीपल, कारण क्वेश्चन विचारल्यामुळे काय राहतं ताई, की लोक तुमच्या बरोबर जोडली राहतात है ना. आता मागापासून मी बघा तुम्हाला कितीतरी प्रश्न विचारतो, त्यामुळे तुमचं मन बाहेर जात नाही. तर तिथं बसल्या तुम्ही कुठं कुठं जाल माहिती आहे का? जगात सगळ्यात जास्त स्पीड मनाचं आहे ना. 500 किलोमीटर गाव असेल तर एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तिथं पोहोचतं, राईट. सो क्वेश्चन्स लोकांना विचारा की आयुर्वेद म्हणजे काय, देऊन घ्या. आयुर्वेद म्हणजे काय, तर लोक तुम्हाला म्हणतील आयुर्वेद म्हणजे जडीबुटी है ना. लोकांना प्रश्न विचार, डोळ्यासमोर तुमच्या आयुर्वेद मैदान म्हटल्यानंतर पहिलं. आता ह्याच्यामुळे काय होतं बोलायचं, की 2-3 प्रश्नाची तुम्ही प्रॉपर जर चॅनलाइज करून उत्तर दिली तर लोकांना लक्षात येतं, अरे काहीतरी युजफुल माहिती आपल्यापर्यंत येते है ना. बोला मम्मी, इकडे ये ना. बस खुर्ची घे, बस, जरा नोट्स काढ, काहीतरी शिकवतोय चांगलं, तू काउन्सिलर होशील करतात लवकर है ना. सो आयुर्वेद म्हणजे काय, नॉर्मल लोक म्हणतात जडीबुटी, पालापाचोळा, भस्म, चूर्ण, काढा म्हणजे आयुर्वेद. पांढरा दाढीवाला बाबा, खलबत्ता, कुठंच बसतोय म्हणजे आयुर्वेद ना. तर लोकांना हे बोला तुम्ही, हे लोकांना लक्षात येतं. सो आयुर्वेद म्हटल्यानंतर तुम्ही उत्तर सांगा. आयुर् म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र किंवा ज्ञान म्हणतात त्याला. सो जीवन ज्ञान किंवा जीवनशास्त्र म्हणजे आयुर्वेद, लाईफ सायन्स म्हणजे आयुर्वेद. म्हणून आयुर्वेदामध्ये उपचार पद्धती हा 10% भाग आहे, बाकी 90% हा अजून खूप मोठा भाग आहे. म्हणजे आमची जीवन पद्धती आयुर्वेदाच्या नियमाप्रमाणे तयार झालेली आहे, राईट. किंवा आमच्या जीवन पद्धतीला आपण आयुर्वेद म्हणू शकतो. सो आयुर्वेदा इज अ नॉट अ लाईन ऑफ ट्रीटमेंट, आयुर्वेदा इज अ लाईफस्टाईल. हे गोल्डन सेंटेन्स आहे. जिथं तुम्हाला हिंदी इंग्लिश झाडायची तिथे झाडा ज्यांना येते त्यांना, राईट. आपल्याला इंग्लिश आणि आपलं फारसं काही जमत नाही. सो ओके, सो आयुर्वेदा इज नॉट अ लाईन ऑफ ट्रीटमेंट, आयुर्वेदा इज अ लाईफस्टाईल. सो लाईफस्टाईल म्हणत असताना आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, आपल्या लाईफस्टाईलमध्ये अन्न हे खूप महत्वाचं आहे, फूड. आता हा एवढा इम्पॉर्टंट पॉइंट आहे मित्रांनो, की आयुर्वेदाने काय सांगितलं, अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि हे मांडल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. का बरं, अन्न हे ब्रह्म असं आयुर्वेदाने का म्हटलंय, की ब्रह्म म्हणजे शरीर, आणि शरीराचं पूर्ण चांगलं पोषण करण्याची जबाबदारी सगळी कशावर आहे, अन्न ह्या गोष्टीवर आहे. ओके. सो हे हा मुद्दा मांडल्याशिवाय मुळे मॅडम का पुढे जायचं नाही, कारण आपलं शरीरच नाही. गलत गलत जवाब. सारिका मॅडम ना, का जायचं नाही पुढे. फूड, आयुर्वेदाचं पहिलं वाक्य अन्न हे पूर्ण ब्रह्म किंवा फूड इज एव्हरीथिंग, हा मुद्दा मांडल्याशिवाय पुढे जायचंच नाही. का बरं सारिका मॅडम? काय बेसिक, तुम्ही राईट आहे, एकदम जवळ आहे. म्हणजे आपण अन्नच खातो त्याच्यातूनच आपल्याला नाही, त्याचं कारण काय हे मांडायचंय लोकांच्या समोर. त्याचं कारण काय मुळे सर? त्याचं कारण आहे, आपण सगळ्यात शेवटी जाऊन फूड सप्लिमेंटच सांगणार आहे लोकांना. म्हणून आता आपण सिद्धांत मांडायला चालू केलं, पुढे जाऊन सिद्ध करणार आहोत. भूमितीचा प्रमेय सोडवलाय का नाही, कोणी सोडवला? सेम तेच करायचंय. हे म्हणजे ते म्हणजे ते, तर ते म्हणजे ते सिद्ध करा. हॅलो, बरोबर आहे ना. तर तसंच इथं करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, चेकमेट होतं. चेकमेट म्हणजे समोरच्या व्यक्तीला क्वेश्चन्स काय राहत नाही, आणि आपलं टार्गेट काय, की समोरच्या माणसाच्या मनामध्ये ऑब्जेक्शन काय राहिले नाही पाहिजे. ओके, या
आपका इंतजार था. ओके, सो बसा ना सर. तिकडे 100 रुपये द्या. ही आहे. ओके, सो फूड इज एव्हरीथिंग. का तर जगामध्ये जेवढ्या काय उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये एक नंबर औषध काय असेल तर ते अन्न आहे. अन्न हेच औषध असायला पाहिजे तुमचं, असं म्हटलं गेले सगळीकडेच है ना. जेवढ्या उपचार पद्धतीमध्ये जर तुमचं अन्नच चांगलं असेल तर औषधाची गरज नाही. व्हेरी गुड, त्यांना परफेक्ट समजलं. राईट. अन्न जर चांगलं असेल, अन्न जर परफेक्ट असेल तर औषध खायची गरज नाही आहे. आणि अन्न चुकीचं असेल, औषध खाऊन काय उपयोग नाही. बरोबर. सो अन्न. आता लक्षात घ्या, हे झाल्यानंतर क्वेश्चन येतो परत. आता मला सांगा, आपापल्या घरामध्ये दिवसाची सुरुवात कोणत्या अन्नातून होते? क्वेश्चन आहे. आस्क टू पीपल. पब्लिक स्पीकिंग मध्ये लोकांच्या बरोबर कम्युनिकेट करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. राईट. त्याला कॉल टू पीपल म्हणतात. राईट. सो तुम्ही समोर बसलेल्या लोकांना विचारायचं की सांगा मला दिवसाची सुरुवात पहिलं अन्न काय आहे आपलं? डोया. मस्त. स्पेशल. ग्रुप 1 शिवाय मला जमतच नाही. अमृत तुल्य, तंदुरी चहा, काय काय आले है ना. सो आता प्रत्येकाचं म्हणजे 100% म्हणू नका, कारण 10% लोक अशी पण आहेत जे चहाच पित नाही. तर कमीत कमी 80-90% लोकांची दिवसाची सुरुवात कशातून होते? चहातून होते. पहिला अन्न चहा आहे. तर चहा काय आहे, आपण आता ते पुढची प्रोसेस तुम्ही सांगा, कारण मी ते शॉर्ट मध्ये घेतो. तुम्ही टी प्लस मिल्क प्लस वॉटर प्लस काय अजून शुगर हे सगळे एकत्र करून त्याला 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल करताय. बरोबर. आणि हे बॉईल झालेलं पेय म्हणजे काय आहे? चहा. ह्याला चहा म्हणायचं नाही, याला काय म्हणायचं? आता बघा, दिवसाची सुरुवात, अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि दिवसाची सुरुवात आपली कशातून होते? ऍसिड मधून होते. दिवस चांगला जाईल का? दिवस नाही, आयुष्य चांगलं जाणार नाही. कारण का, आता इथं तुमचं थोडंसं नॉलेज येतं. सकाळ सकाळी सूर्य उदय झाल्यानंतर आपला जठर अग्नी जागा होतो, डायजेस्टिव्ह सिस्टम ऑन होते, त्याच्यामध्ये पाचक रसांचं उत्पादन चांगलं होतं. मेडिकल लँग्वेज मध्ये पाहिजे असेल त्याला एन्झाईम्स म्हणतात. राईट. सो एन्झाईम्स आठवत नसेल तर तिथंच अडकून पडू नका, त्याला पाचक रस म्हणाने पुढे व्हा. पाचक रस पण आठवत नसेल तर सांगा की जठराग्नी जागा होतो, लोकांना समजतं. त्या पाचक रसाचं आणि आमचं काही नातं गोतं नाही आहे. म्हणजे एखादा शब्द आठवला नाही ना, लोक तिथंच अडकून पडतात. मुळे झालेलं दिसते असं. तिथं गोलगोल फिरत बसतात लोक. त्याला काय म्हणत होतात, काय म्हणत होतात, काय म्हणत होतात, जाऊ दे ना, फ्लुएन्सीमध्ये या है ना. म्हणजे अन्न काय म्हणतो त्याला, पचन संस्था जी आहे ती जागी होते किंवा आपलं पाचक रस येतात. आणि ते सायन्स समजून घ्या, ते त्यावेळी खूप तीव्र असतात. त्याला तुम्ही जे खायला द्याल ते आतमध्ये खिचून घेतात त्यातलं सगळे घटक, आणि ते रक्तामध्ये मिक्स होतं. मग सकाळ सकाळी आपण आपला अग्नी ऑन झाला, गॅस पेटला, आणि त्याला काय दिलं तर रक्तामध्ये काय जाईल? तुम्हाला वाटतं का की तुमच्या घरातल्या लोकांची बॉडी सगळी ऍसिडिक व्हावी, म्हणजे कचरा कुंडी व्हावी, असं वाटतं का? मग माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की घरातला दुधाचा चहा बंद करा. तुम्ही हात जोडून विनंती म्हणताय, हंबलनेस वापरताय ना, त्यावेळी त्यांना लक्षात येतं की हा माणूस सांगायला लागला ना, तो आपल्यासाठी सांगा. आणि तुमचा रोल आता नॉलेज इकट्ठा करणं नाही, ते लोकांना शिकवणं आहे. कारण नेटवर्क मार्केटिंगचा एक सक्सेस फॉर्म्युला आहे सगळ्यात मोठा. लर्न, टीच अँड डुप्लिकेट. शिका, शिकवा आणि तेच डुप्लिकेट करा. ओके. हे ज्याला जमलं तो खूप पुढे जातो. काळा, गोळा, निळा, पांढरा, हिरवा, तपकिरी, कसाही असू दे दिसायला, काय देणं घेणं नसतं. एकदम सिल्की बाल असू देत, नाही डोक्यावर केस नसू देत, काय देणं घेणं है ना. त्याच्यामध्ये न्यूनगंडामध्ये कुठे राहू नका, तो फोबिया आहे आपला. राईट. हा फॉर्म्युला आहे, लर्न, टीच, डुप्लिकेट. ओके. सो आपण सांगायचं की हात जोडून माझी विनंती आहे,
तुम्ही घराचा दुधाचा चहा बंद करा. तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या घराच्या परिवारातल्या सगळ्या व्यक्तींना कधी आयुष्यामध्ये मोठे प्रॉब्लेम घेण्यापासून वाचवायचं असेल तर आपली जीवनशैली सुधारणं गरजेचं आहे. लोकांना काय वाटत, अरे फ्री मध्ये हा काय एक्स्ट्रा नॉलेज, हे खूप कमी टायमिंग मध्ये मांडायचं असतं. टाळ्या वाजवतात जरा सगळ्यांनी. कारण काय होतं, नॉलेज जास्त भरायला लागले की जरा एनर्जी डाऊन होते. राईट, एनर्जी कमी होऊ देऊ नका. नंबर 1 ठीक आहे. नंबर 2 लोकांनी आधी ऐकलेलं आहे. नंबर 2 काय सांगायचं, आता हे 4 पॉईंट जे सांगणार आहे ना, एक जीवनशैलीबद्दल, एक इथं चालू करायचं आयुर्वेद, अन्नपूर्ण ब्रह्म, चहा नाही प्यायचा. कारण तुमचं मिशन असलं पाहिजे की ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये काय ते सोडून येईल मी. तुम्ही त्यांच्यासाठी काय ते चांगलं केलं ना, तुमच्यासाठी 10 लोक तयार आहेत चांगलं करायला. हॅलो, तुम्हाला क्राऊन जायचे 6 लोक मिळायचे, ते कोण येतील ब्रॉन्झ होऊन जातील, तुम्ही क्राऊन जाल माहित नाही. पण तुमचा उद्देश असायला पाहिजे की मी चालू लोकांच्यासाठी काय ते चांगलं करायला. घेतील ना घेतील तो नंतरचा पार्ट आहे. ओके, सो 2 नंबर, प्रत्येकानं आपल्या घरामध्ये ब्रेकफास्ट केला पाहिजे, ज्याला आपण न्याहारी नाश्ता वगैरे सगळं म्हणतो. का बरं? त्याचं कारण काय, तर तुम्ही नाश्ता नाही केला तर तुमच्या बॉडीमध्ये ऍसिड तयार होतं. हे लोकांना सांगा. आणि खास करून महिलांनी हे महिलांच्या बरोबर जास्त संवाद साधावा. कारण आमच्या जेवढ्या गृहिणी आहेत, मुळे मॅडम, नाश्ता करायची सवय तुम्ही करताय का? चेहरा बघितल्यावर कळतं की नाश्ता कोण करत नाही कोण करत नाही. नाश्ता करायची सवय महिलांना जास्त नसते. कारण ते काय असतं की सकाळ सकाळी मग ते उठा, मग डबे बनवा, मग मिस्टरांचं तयार करा डबे, बॅग, आणि ते पुढे कपडे व्यवस्थित आहेत का, पाणी आलं तोपर्यंत अजून काहीतरी काम आहे का, 10-11 वाजतात तोपर्यंत, है ना, तोपर्यंत 2 कप चहा झाले. खेडेगावामधल्या महिला तर सकाळ सकाळी ते सगळं काम एवढी हार्ड असतात, त्या टायमिंग मध्ये भूक पुढे ढकलावी म्हणून चहा पितात. किती डेंजर काय माहिती. आणि इथं बसल्यापैकी मॅक्झिमम लोक कुठून नाही आपल्या खेडेगावातून आलेले आहेत. तुमच्या गावामध्ये एक मिशन करा ना, जाऊन भेटा ना सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत. आपल्या गावामध्ये एक मोठी क्रांती करायची, दुधाचा चहा बंद करायची, त्याच्यामुळे आयुष्यात तुम्हाला कॅन्सर होणार नाही. करू शकताय का नाही करू शकताय? यस. अरे लोक तुमच्या घरासमोर फाईल घेऊन उभं राहतील माझ्यासारखे. तिथं प्रत्येक ठिकाणी जातात, तुम्ही नुसतं फ्लेक्स ऑइल फेडून थर्मोकोल जाळून टाकत, तुम्हाला वाटतं पीव्हीसी हवे. ग्राउंड तयार करा. जाऊ आता गेला ना सुट्टीला, कधी गणपतीला, कधी रक्षाबंधनला, कुठं तर पहिल्यांदा जाऊन ग्रामपंचायत म्हणा आपल्याकडे एक मिशन राबवायचं. मी पुण्यामध्ये आम्ही घेतले 4000 गावं, त्यात माझं गाव पहिलं असायला पाहिजे. आपल्या गावात मी दुधाचा चहा बंद करायचा, डेमो दाखवा, बोला नसतं चहावर, टाळ्या वाजवतील लोक, तुमचा सत्कार करतील पेटा बांधून. कॅरेक्टर बिल्ड होईल पंचक्रोशीमध्ये. हॅलो, रामदेव बाबा नाचत होता 18 वर्ष धोतर बांधून, अंदर लो बाहेर छोडो, 4-5 तास सकाळ सकाळी, माहितीये ना, शिबिर घेऊन. त्यावेळी कुठं आता दिसतंय सगळं मोठं. म्हणून ते करा, ते करणं गरजेचं आहे. ओके, सो हे नॉलेज आहे. ब्रेकफास्ट करू नका. ब्रेकफास्ट नाही केला तर बॉडीमध्ये ऍसिड तयार होतं, आणि जास्तीत आजारांचं मूळ कारण काय, बॉडीमध्ये वाढत चाललेलं ऍसिड म्हणजे टॉक्सिन. आणि ब्रेकफास्ट केला तर एनर्जी तयार होते. आता इथं तुम्हाला अजून एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे असेल तर थोडंसं तुम्हाला आतमध्ये जायचं असेल आणि तुमचा अजून जरा लोकांच्यावर पकड मजबूत करायची असेल तर सांगा काय ऍसिड तयार होतं गोलकचं. तर सकाळ सकाळी पाचक येतात ना, ते एक आम्ल आहे, त्याला खायला काय नाही दिलं तर त्याचं पित्तामध्ये रूपांतर होतं. कारण त्याचं काम काय आहे की काय येऊन आपलं काम करणं, कारण ती ऊर्जा आहे आणि ऊर्जा कधी नाश पावत नाही. ते एका ठिकाणी ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. मग ते त्याचं काम काय आहे, अन्न पचवणे. आणि तुम्ही त्याला अन्नच नाही दिलं तर काय करत, ऍसिड तयार करत. पहिल्यांदा पचन संस्था बिघडवून नंतर लिव्हर मध्ये जाऊन साठेल, नंतर रक्तामध्ये मिक्स होईल. आता इकडे जाऊ नका तुमचा कॉन्फिडन्स नसेल तर. आम्हाला आता सगळं स्मूथ झालंय, पाठ झाले आतमध्ये कुठं कुठं काय काय, राईट. तुम्हाला जाता येत नसेल तर एवढंच सांगा की ते पित्तामध्ये रूपांतर होतं, रक्तामध्ये पित्त वाढतं. आपला आटोप्यात घेईल तेवढा बिझनेस चांगला होतो.
ओके, कधी कधी काय होतं, लोक आज फिरतात बाहेर पडत नाही, अभिमन्यू म्हणून बसतो. तिसरी गोष्ट, लोकांना सांगा की तुमच्या आहारामध्ये चव हा खूप महत्वाचा प्रकार आहे. आणि जगामध्ये जेवढं काय अन्न खाल्लं जातं ते 6 चवीनं बनतं. काय, किती चवीनं बनतं? 6 चवीनं. ह्याला एक शब्द लिहून घ्या, षड्रस. काय म्हणतात त्याला? षड्रस. षड्रस म्हणजे 6 रस. रस म्हणजे चव है ना. तर जगामध्ये षड्रस हा शब्द भारी आहे, म्हणजे मतलब भाई भारी भारी हृदय परिवर्तन करने वाले शब्दों का इस्तेमाल करने का. मुन्ना भाई बघितलं काय संजय दत्त आणि तो सर्किट है ना, हृदय परिवर्तन होना चाहिए ऐसे शब्दों का इस्तेमाल कर. तो है ना, ये भारी भारी शब्द आहे षड्रस. म्हणा बघूया एकदा, षड्रस. येते की सगळ्यांना. ओके, असं म्हटल्यानंतर तो अजून जरा समोरचा, अरे काय मक्खन सुपर, त्याला माहितच नव्हतं हे. षड्रस म्हणजे 6. षड मतलब 6, रस मतलब टेस्ट. राईट, तो एक संस्कृत वर्ड आहे षड्रस, है ना. सोपा आहे, एकदा म्हणा बघू. आप बोलो षड्रस. आता आहे ना आराम से. ओके, 6 टेस्ट. त्याच्यामध्ये टेस्ट मोजा तुम्ही. 2-3 वेळा म्हटले की आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू आणि गोड. बरोबर. आता ह्यामध्ये जर तुमच्या आहारामध्ये गोड पदार्थ असेल, हा प्रश्न आहे, क्वेश्चन. आता हे जे क्वेश्चन दिलेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पंचिंग लाईन आहे. इथे तुम्ही विन करता. हे षटकार आहेत. हे सूर्यकुमार यादवचा फायनल मधला कॅच आहे. ही वर्ल्ड कप ट्रॉफी आहे. कारण का, तर तुमचे क्वेश्चन खूप महत्वाचे. त्याच्यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात, कॅच होतात. तुम्ही लोकांची नस पकडताय. ओके, सो क्वेश्चन महत्वाचा आहे. तुमच्या आहारामध्ये जर थाळीमध्ये गोड पदार्थ असेल तर गोड आपण सुरुवातीला खातो की शेवटी खातो? माहित आहे, लोक गावली का नाही गावली? कारण तुम्ही लोकांना काय शिकवताय? लाईफस्टाईल. काय शिकवताय? लाईफस्टाईल. आणि आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपण किती चुकीचे वागतोय हे लोकांना माहित नाही. हे आहे वेलनेसचं एज्युकेशन. हे काय आहे? हे 4 पॉइंट सांगूनच क्राऊन आणि युसीडी लाखो रुपयांनी मर्सिडीज आपली वेरना कार आणि सगळं चाललंय, नेटवर्क तयार केलं मी. लोक म्हणतात काय आता कुंभाराचं जाऊन तेच नाश्ता करा, ऐकायचं. मोळी सर म्हणतात काय गुरुवारी जाऊन ऐकायचं, तेच म्हणणार आता नाश्ता करा, दुधाचा चहा पिऊ नका, गोड आधी खावा, टाळ्या वाजवा, हसा. आणि काय भाई ये बोल बोल कीच पैसा आता है. हर टाइमला नाही लोक होते. काल उदाहरण नाही हो, काल बँकेमध्ये मीटिंग घेतली. काय शिकवलं? जातो सर काय शिकवलं? हे 4 पॉइंट शिकवले आणि लोक टाळ्या वाजवायला. सीआयडीच्या ऑफिसमध्ये जाऊन हे शिकवलंय. पोलीस स्टेशनला तुमच्या बरोबर मीटिंग केली होती. मी केलं ते वेगळं राहू दे. तुमच्याबरोबर काय शिकवलं मी? हेच शिकवलं. आरबी मध्ये जाऊन पण हेच शिकवलं. बाहेरच्या देशामध्ये जाऊन पण हे शिकवलंय. डॉक्टरांना पण हे शिकवलंय. आणि डॉक्टर चाले असते. अरे बाबा काय यार माणूसच करतात काय शिकवलंय काय? मग ते तुमच्यावर एवढे हेल्थ प्लॅन गेले, काय शिकवलं? बरंच सर तर मला वेलनेस फिलिंग घेता येत नव्हतं, तोपासून ओळखतो. काय शिकवलंय बरंच सर मागच्या 10-12 वर्षात? सारिका मॅडम जातो सर कशाला पाहिजे तुम्हाला एकनाथ सर? कोण एकनाथ सर? अरे असं गाठ बांधा की जाऊ देत, काय इन्कम किती येईल मला माहित नाही, प्रोडक्ट कोण घेईल माहिती नाही, पण पुढचे 100 प्लॅन मी बेस्ट हेल्थ काउन्सिलर होण्यासाठी करणार आहे. गाठ बांधा हृदयाशी. बघूया की कोण तुमचा हात धरतंय, कोण तुम्हाला. ब्रह्मास्त्र आहे, नाडी आहे समाजाची, मार्केटची नाडी आहे, बिजलीची नाडी आहे. पकडा ना, करा, जाऊन रॅन्डमली करा. मी मागे वळून विचारत नाही लोकांना प्लॅन घेतल्यानंतर काय खाणार आहेस का नाही म्हणून. विचारलंय सर किती लोकांना. मी बरोबर आलो त्याला म्हणतात काय मागितलं असेल तर देऊन टाक त्यांना. काल सरांनी एवढं सांगितलं आणि तुम्हाला जर हे सगळं झाल्यानंतर
ऑर्डर पाहिजे असतील तर ते गिमिक आहे. ओके, ते तुम्हाला सांगतो मी शेवटी, है ना. 2-2.5 तास लागणार आहे, जायचं असं जावं तुम्ही. नाही, संपवलं, काळजी करू नका. ओके, सो इथं होतं षड्रस, है ना. तर त्यांना सांगायचं गोड पदार्थ जर तुम्ही सगळ्यात शेवटी खाला ना, सगळ्यात शेवटी, तर बॉडीमध्ये काय तयार होतं? ऍसिड. आता बघा, आपण फूड नाही सोडलेलं आहे, ऍसिड नाही सोडलेलं, कारण हे सगळं अन्न आहे. आणि कशा प्रकारे आपण चुकीचे वागतोय ते दाखवतो, राईट. तर आपण गोड पदार्थ शेवटी खाला की ऍसिड तयार होतं आणि सुरुवातीला खाले की एनर्जी तयार होते. आता हे आमच्या देशामध्ये ना खूप चांगल्या पद्धतीनं संस्कृती मार्फत आपल्याला शिकवण्यात आलं. आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी बासुंदी पुरणपोळी असते आणि कडू खाणं पण असतं. हे समजून बासुंदी पुरणपोळी आपण आधी खातो आणि कडू शेवटी खातो. कडुलिंबाचा भाजी करतात ती, म्हणजे गोळा करतात, है ना. आता तुमच्या ईद मध्ये गेलं शीरकुर्मा आणि आपलं नंतर बिर्याणी. वेडी होती का लोक? ती आधीची लोक वेडी होती का? शहाणी होती. आपण 150 झालोय असं म्हणा पब्लिक मध्ये, काय फरक नाही पडत. आपण म्हणतो ना, तुम्ही म्हणत नाही. मी आपण म्हणजे आपण, राईट. सो लोकांना सांगा, लोक तुमच्या हातामध्ये आले आता. आणि चौथा एक पॉइंट आहे माझा, महत्वाचा पॉइंट आहे, त्याच्यामुळं लोकांना नॉलेज देताय तुम्ही, फ्री मध्ये लोकांना देताय. आणि फ्री मध्ये दिल्यामुळे लोकांना खुश होतात, त्यांच्या लाईफ मध्ये ते ऍडिशन होतं. आणि मॅक्झिमम लोक दुधाचा चहा प्यायचं बंद करतात. मोठ्या मोठ्या आजारांचं नाव घ्यायचं, मतलब बडे बडे बीमारियों का नाम लेने का बापू तो लोक डर जाते थोडा, है ना. आजकाल हे जर तुम्ही नाही केलं तर काय माहितीये का, तुमच्या आपल्या घरामध्ये, तुमच्या नाही आम्हाला सांगा, आपल्या घरामध्ये हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, कॅन्सर, पाईल्स अशा मोठ्या मोठ्या आजार होण्याची शक्यता. आता आपण आजार आल्यानंतर गोळ्या औषधं खाऊया काय हे जीवन सुधारूया, काय करूया जीवन. तर आता मी तुम्हाला काय सांगतोय बघा, की आपल्या जीवनामध्ये पाण्याला एक खूप महत्वाचं मोठं स्थान आहे. पाणी आहे म्हणून आपण जिवंत आहोत. पाणी हे परमेश्वराचं दुसरं रूप आहे. पृथ्वीवर पाणी तयार झालंय म्हणून जीवसृष्टी आहे. येस ऑर नो? आणि हिची जाणीव नाही लोकांना, मोठ्या मोठ्या लोकांना नाही. लोक मीपणामध्ये वागतायत. माझ्याकडे ना 200 कोटी आहेत, पाणी नसेल तर माझ्याकडे 2 किलो सोनं आहे, पाणी नसेल तर घालणार कुठं? मसनात. हॅलो, लक्षात घ्या. महत्वाचं काय लोकांना माहित नाही, पाणी याला ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? आभार, है ना. कृतज्ञता म्हणतो आपण त्याला. ओके, सो पाण्याला रोज सकाळचं पहिलं पाणी, सगळ्यांना सांगा, आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे, पृथ्वीवर 70% पाणी आहे. मेजॉरिटी कसली आहे बॉडीमध्ये? पाण्याची. ह्या पाण्याचं पहिलं पाणी, सकाळचं पहिलं पाणी आणि रात्रीचं शेवटचं पाणी प्रे करा, प्रार्थना करा आपल्या आपल्या पद्धतीनं. तुम्हाला कुठल्या देवाची करायची, अल्लाची करायची, येशूची करायची, कुठल्या करायची ते करा. अध्यात्मामधली कुठलं तुम्ही कनेक्ट आहे ती करा. पण एक 10-20 सेकंदाची प्रार्थना करा आणि मग पाणी ग्रहण करा. तुमची बॉडी निरोगी राहण्यासाठी मदत होते, कारण पाणी तशा प्रकारचं रूप धारण करतं आणि ह्या 70% पाण्यामध्ये मिक्स होतं. आता हे एनर्जेटिक पाणी या पाण्यामध्ये गेलं की हे पाणी पण एनर्जेटिक होतं. हॅलो, ओके. याची मेजॉरिटी जास्त असते ना पार्लमेंटमध्ये, त्याचं सरकार तयार होतं. हॅलो, तुमचं पाणी कुठलं रूप धारण करतं त्याच्यावर तुमचं हेल्थ आहे. मी माहिती आहे तुम्हाला, सगळ्यात बॉलिवूडची सगळ्यात वयस्कर आणि सुंदर अभिनेत्री कोण? रेखा. है ना. म्हणजे रेखा, तिच्याला अजून बघितलं तर ती अजून 30-35-40च्या मुलीला मागे किंवा लेडीजला मागे टाकते, एवढी अजून तिची कांती सुंदर आहे. तिचं सगळ्यात मोठं सिक्रेट काय माहितीये का? पाणी. ती 4-4.5-5 लिटर दिवसभरात पाणी देते. त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन चांगलं होतं, बॅलन्सिंग चांगलं होतं आणि प्रे करून पाणी पिलं तर अजून त्याचे रिझल्ट जबरदस्त. तारुण्य टिकवण्यासाठी मदत होते, एनर्जेटिक राहण्यासाठी मदत होते, विजन क्लिअर होण्यासाठी मदत होते. पाण्याला खूप महत्व आहे, आपण त्याला महत्व देत नाही जेवढं द्यायला पाहिजे. आपण बसलो टॅबलेट आणि कॅप्सूल काही आणि सलाईन, मग पाणी त्यातनं सोडावं लागतं उलट्या बॉटल मधनं थेंब थेंब.
आणि तुला घटा 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 पित होतं त्यावेळी पिला नाही, आता थेंब थेंब घे. बरोबर आहे की नाही? सो इथपर्यंत लोकांना सांगायचं आणि असे काही काही शब्द वापरायचे, बिंदास वापरायचे. लोक उठून गेली तर काय देणे घेणे काय. तुम्ही चांगला हेल्थ काउन्सिलर पण आहे, 100 मीटिंग तशाच करायचे. एकही प्रोडक्ट नाही गेले तरी चालेल, लगेच सीएमडी फ्लेक्स ऑइल काढू नका पाहिजे. त्याला काहीतरी इम्पॉर्टंट तयार करा, तर काढलाच थर्माकॉल. का काढलाय, तू काय करायला लागलाय ते पण सांगत नाही. मी बघितलं डेमो लोकांचे, हात पुढे करा. त्याला काय कळते हात पुढे, त्याने ठेवलं खातात काही लोक. तो नंतर म्हणते काय माहितीये का, ह्याच्यासारखं माझं हृदय जळालं तर. आणि तयार करा बॅकग्राऊंड, नंतर डेमो देऊन बाहेर पडून जा. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला सांगता येईल का नाही सांगता येईल? येस. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, सगळे आजार आहेत ना, मला क्रिटिकल सांगत नाही, सगळे आजार आहेत ना ते एका फॉर्म्युल्यामध्ये आणि तिथूनच ते बरे होतात. तर काय होतं की आपल्या आयुष्याची सुरुवात आहे इथं. एक आपली बॉडी आहे ना, हे पेशी पासून तयार झाली. तर पेशी हे आपल्या शरीराचं काय आहे, बीज आहे. पेशी हे काय आहे, बीज आहे. आणि आपली बॉडी म्हणजे झाड आहे समजा, किंवा त्याच्यापासून तयार झाले पेशीपासून. एवढं मोठं चांगलं शरीर तयार झालं, त्याचं बीज कशात आहे, पेशीमध्ये. आता तुम्ही कुठलंही बीज घ्या हातामध्ये, म्हणजे बदाम घ्या, धान्य घ्या, कुठलं तरी कडधान्य घ्या, किंवा कुठलंही फळाचं बीज घ्या, भाजीचं बीज घ्या. त्या बीजामध्ये त्याच्यामध्ये आत काहीतरी मटेरियल असतं. येस ऑर नो? तसं आपलं जर बीज पेशी आहे तर त्या पेशीमध्ये पण काहीतरी मटेरियल असायला पाहिजे. ते कशापासून तयार झाले, राईट? तर ते कशापासून तयार झाले, हे बीज आहे तयार झाले 3 गोष्टीपासून, वात, पित्त आणि कफ. आता सगळं ब्रह्मांड तुमच्या हातामध्ये आलं बरं का, या फॉर्म्युल्यावर आलं. तर याच्यासाठी तुम्हाला थोडा रट्टा मारावा लागेल मुळे मॅडम, माया मॅडम, है ना. एक 200 पानी वही घ्यायची, प्रोग्रामच करायचा वेलनेस काउन्सिलर होण्यासाठीचं होमवर्क प्रॅक्टिस. बरोबर? आज तुम्ही पण मुळे मॅडम, इथं पण मुळे आहेत, आमचे 2 मुळे करू शकता का नाही करू शकत, है ना. फुल प्रॅक्टिस मारायचं, फुल प्रॅक्टिस. किंवा हे आता काही लोकांचं ते पाठ झालंय, आता उठली तरी सांगते. तुमच्याकडे हेल्थ प्लॅन घेतले भरत सरांनी, ऐकलंय तुम्ही हेल्थ प्लॅन भरत सरांचं? हेच येते ना, काय वेगळे काय येते? तुम्ही कसे जॉईन झाला, याच्यावर जॉईन झालाय, वात पित्त कफवर. तुम्ही कसे जॉईन झाला, याच्यावर जॉईन झाला. तुम्ही कसे आला सांगा मला. तुमच्या येणारे लोक याच्यावरच येणार आहेत. सोपं कार्यक्रम आहे, है ना. वेगळं काय लागत नाही. सर जरा काउन्सिलिंग करायला कसं करणं सांग नाही, जा आणि काउन्सिलिंग कर लोकांचं. तू कशाला लोकांचं आपल्या इथे लोक घाईत बसलायच, ज्याला तू बाहेर पडायचं माहित नाही. ओके, कार्ड छापा, मी वेलनेस काउन्सिलर आहे. तुमच्या घरात येऊन मी फ्रीमध्ये वेलनेस काउन्सिलिंग करतो, जा तिथं बोला त्यांच्याबरोबर, जॉईनिंग येईल 10 दिवशी. त्याच्या घरामध्ये पण लई प्रॉब्लेम आहे आणि व्हिटॅमिन एम तर सगळ्यांच्याकडे कमी आहे, माहिती आहे ना मनी भाई, त्याचा पण इलाज आहे ना इथं. सो वात पित्त कफ, है ना, याच्यापासून आपले काय तयार झाले, पेशी तयार झाले. आणि पेशीपासून बॉडी तयार झाली. म्हणजे इनडायरेक्टली बॉडी कशापासून तयार झाली, वात पित्त कफ पासून तयार झाली. वात पित्त कफच्या कणापासून पेशी तयार झाली, पेशीपासून बॉडी तयार झाली. ओके, ह्या 3च प्रकृती जगामध्ये, वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती, राईट. या 3 प्रकृतीचीच माणसं जगामध्ये आहे. आणि ह्याला म्हणतात त्रिदोष. काय म्हणतात, त्रिदोष. आता हे शब्द काही ना आठवणीत ठेवायचे, म्हणून नंतर तुम्ही रट्टा मारा, 5-50 वेळा लिहा, त्यामुळे आयुष्यात तुम्ही ते विसरू शकणार नाही. हे दोष म्हणजे काय, आपण जन्माला घेऊन येताना घेऊन आलेली गोष्ट आहे दोष. आणि जगामध्ये तुमच्या बॉडीला होणारे जे काय हजारो डिसीज आहेत, जे काय हजारो डिसीज तुमच्या बॉडीला होत आहेत खाली, है ना, पूर्ण शरीराला, ते डिसीज काही वात प्रकृतीचे आहेत, काही पित्त प्रकृतीचे आहेत आणि काही कफ प्रकृतीचे आहेत. त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. एवढं बोलता येईल असं किती लोकांना वाटतं? हात वरती करा. बोलता येणार नाही त्या लोकांना हात वरती करा. खरंच करा, मी त्यांना सांगतो, साधी ट्रिक सोपी सांगतो. हे जरा अवघड वाटतंय मला, तसं अर्धा अवघड नको, असं करा ना हात. अजून कोणाला अवघड वाटते, तुम्हाला अवघड वाटते, तुम्हाला अवघड वाटते, अजून कोणाला अवघड वाटते. सोपं ट्रिक आहे. अवघड वाटतं ना, तुम्ही तुम्हाला सोपं ट्रिक देतो.
असं करा. आपली बॉडी म्हणजे 3 दोष. बरोबर. आता ह्या हाताची किती बोट राहिली? 2 राहिली. आणि ही किती? 5. किती झाली? 7. 3 दोष आणि सप्तधातू म्हणजे आपली बॉडी. 3 दोष आणि सप्तधातू. 3 दोष आणि सप्तधातू म्हणजे आपली बॉडी. ओके, एवढं सोपं आहे. आता राहिलं लक्षात? येस. हे बारक्या प्री नर्सरी सारखे झाले. मॅडमला नाचून दाखवावं लागतं. कोण कोण शिकत आहे नर्सरी आहे का नाही? तुमचं कुठलं आहे? प्री नर्सरी आहे का स्कूल आहे? हा, मी बघितलं त्या क्लासमध्ये पण माझी मिटिंग झालीत ना, है ना, पेरेंट्स ओरिएंटेशन वगैरे झाले. तर तिथं ते लेडीज आहे ना, त्या पक्षासारखं दाखवते, है ना, बदल कसा चालतो. मॅडम चालताना बघायला पुरा असतं. ओके, सो हे झाले आता सगळं प्री नर्सरी सारखं. असू देत काही लोकांना. तर लक्षात ठेवायचं, आपली बॉडी म्हणजे 3 दोष आणि सप्तधातू. या 10 बोटामध्ये आपली बॉडी. राईट? हॅलो. ओके, त्या खात्यात बोट नसेल तर तुम्ही समजावून ह्या सांगू शकता. 3 दोष, सप्तधातू, पंचतत्व आणि 10 इंद्रिय. खतम. पुढचं जाऊ नका, पूर्ण जाऊ. सिंपल. ठीक आहे. तर हे 3 दोष. आता हे सगळे आजार आहेत ते 3 दोषामध्ये. माहित आहे तुम्हाला? मग मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना विचारायची. इथं मोठा क्वेश्चन येतो. आपण आजारावर काम करत बसूया काय प्रकृतीला बॅलन्स करूया? कारण प्रकृती, वात प्रकृती इनबॅलन्स झाली म्हणून वाताचे आजार आले. पित्त प्रकृती इनबॅलन्स झाली म्हणून ते ऍसिडिक म्हणतो ना, ऍसिडिक म्हणजे पित्त प्रकृती. कफ प्रकृती इनबॅलन्स झाली म्हणून कफाचे आजार आले. राईट? ह्या तिन्ही पण प्रकृती जर बॅलन्स झाल्या तर हे सगळे आजार बरे करण्याची ताकद आपल्या प्रकृतीमध्ये आहे. हॅलो. राईट? आयुर्वेदाचं एक वाक्य आहे, तुम्ही लक्षात ठेवा ना. प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली की विकार तयार होतात. हे तुम्ही बोलू नका कुठे जाऊन, की लई अवघड आहे, कधी वी 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 म्हणून बसणार. राईट? प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली की विकार येतात. तुमच्या कॉन्फिडन्ससाठी सांगतो. आणि विकार बरा करायचे असेल तर विकृती कमी करावी लागेल. विकृती कमी करायची असेल तर प्रकृती बॅलन्स करावी लागेल. राईट? सो प्रकृती बॅलन्स केली की विकृती निघून जाते आणि विकृती निघून गेली की विकार निघून जातात. एवढं साधं सोपं आहे. हॅलो. कळतं? कॉन्फिडन्स येतोय? हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. आणि एखाद दुसरा शब्द चुकीचा गेला तरी चालेल पण रिटर्न गेला पाहिजे. कारण हे सगळं बोलून तुम्हाला सप्लिमेंटच द्यायचे. हॅलो. एकदा काय झालं होतं, रामदेव बाबाची पतंजली जे स्टार्ट झाली होती त्यावेळी त्याच्या औषधामध्ये मानव का हड्डी का वगैरे वगैरे तुम्ही ऐकलं असेल, ते न्यूज आले होते त्यावेळी. तर बिहारचे मुख्यमंत्री त्यावेळी हे होते लालू प्रसाद यादव. त्यांचं एक स्टेटमेंट भारी होतं पत्रकार ते, रामदेव बाबा के पतंजलि में भस्म चूर्ण में इंसान का हड्डी का पाउडर मिल रहा है तो उसके बारे में आपका क्या राय है? लालू प्रसाद यादव चीफ मिनिस्टर होते, आय थिंक त्यावेळी रेल्वे मंत्री होते. त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का? हड्डी काय मानव का हो या दानव का, इंसान तो ठीक हो रहा है ना. त्याला काय देणं घेणं ऐसा त्यांनी कमी दिला होता. म्हणजे आठवून द्यायचं, इंसान तो ठीक हो रहा है ना, दानव का हो या मानव का हो. राईट? आपण त्याच्यात चिंता करू नका तिकडे काय काय शब्द चुकीचा एखादा गेला तर चालेल, पण खोटं नाही बोलत आपण, खरंच बोलतोय. ते बॅलन्स करायचं. याला काय करायचंय? याचं संतुलन करायचंय. मराठीत सांगतो म्हणजे बॅलन्सिंग. आणि बॉडी तयार झाली ना आपली, ती 7 धातूपासून तयार झाली. किती धातूपासून? 7 धातू. आता या धातूंचं ना पोषण करायचं आपल्याला. काय करायचंय? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथं लक्ष द्या, है ना. इथं तुमचा बिझनेस स्टार्ट होतो. आता पण तुम्ही बॅकग्राऊंड तयार केलं. ह्याचं बॅलन्सिंग म्हणजे संतुलन व्हायचं आहे आणि 7 धातूंचं पोषण व्हायचं आहे. हे फूड मधून होणार का मेडिसिन मधून होणार? हॅलो. फूड मधून होणार, मेडिसिन मधून होत नाही. मेडिसिन मधनं उलट हे अजून बिघडल, याचं पोषण होणार नाही. म्हणून आपल्या आहारावर जास्त फोकस आपल्याला असायला पाहिजे. म्हणून सध्या आपल्याला औषधांची कमी आणि फूड सप्लिमेंटची गरज
जास्त आहे. तुम्हाला कुठलाही आजार बरं करण्यासाठी फूड सप्लिमेंट तुमच्या शरीराला खूप महत्वाचा रोल प्ले करतायत. ओके, खेळतायत. म्हणून सध्या आपल्याला म्हणून आमच्याकडे अमुक एवढ्या म्हणजे जवळपास 50 ते 60 प्रकारचे सप्लिमेंट आहेत, फूड सप्लिमेंट. त्यामार्फत आपण आपल्या शरीरातलं घाण बाहेर काढतो, डिटॉक्स करतो आणि बॉडीचं नरिशमेंट करतो आणि त्याद्वारे खूप कठीण आजार सुद्धा बरे झाले आहेत. पण आमचं सगळ्यांना एक सजेशन आहे की तुम्ही आजार येऊ नये म्हणून खा. आले असतील तर त्या लोकांना मजबुरी म्हणून खावं लागेल. त्याच्यामध्ये काही शानपण नाहीये ना. हॉस्पिटलमध्ये कुठे चांगली लोक जातात काय मजबूर लोक जातात? नाही विलाज असतो, जावंच लागेल. नाही झालं तर मर. बरोबर आहे की नाही? मग शानपण कशामध्ये? पोषण घेण्यामध्ये. पोषण घेण्यामध्ये. आता काय माहितीये का, एवढं सांगून लोकांना बोलाय, एवढं सांगून पण तुम्ही ऐकणार नाही. त्याचं कारण काय? फुकटच्या गोष्टीचं महत्व नसतं. ओके, आता एक ताट बसा, सगळे एक्सरसाइज करा तुम्ही पब्लिक करून. एक जोरात श्वास घ्या, सोडा, अजून एकदा घ्या. मेडिटेशन करायला नाही सांगितलं, माझ्याकडे बघत करा. श्वास घ्या, श्वास सोडा. आता हे श्वास दीर्घ घेतल्यामुळं आणि सोडल्यामुळं काय होतं? बॉडीमध्ये ऑक्सिजन. ओके, हा फुकट आहे काय विकत आहे? फुकट तरी आहे. पण आपण हे करत नाही. आता जो श्वास चालू आहे तो देवाच्या कृपेने चालू आहे, तुम्ही काय करत नाही त्याच्यात. हॅलो, बरोबर? तर तुम्ही 10 मिनिटं स्वतःचा श्वास वाढवला तरी सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन वाढेल, कार्बन डायऑक्साईड जास्त बाहेर पडेल. ऑक्सिजन बॉडीमध्ये वाढला तर ऊर्जा निर्माण व्हायला मदत होईल. पण तुम्ही करत नाही, कारण देवाने आपल्यासाठी फुकट ठेवलंय, पण आपण करत नाही. आज आपल्याला फूड सप्लिमेंटची नितांत गरज आहे. हार्ट अटॅक येऊ नये म्हणून तुम्ही खाल्लं पाहिजे, चांगली तब्येत राहण्यासाठी खाल्लं पाहिजे, बॉडीचं सर्व्हिसिंग म्हणून तुम्ही खाल्लं पाहिजे 3-4 महिने वर्षातून. ओके, बोलत सर याच्यावर आवर्जून बोला तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला कलम 140, 170 काय टाकता आलं तर ते पण टाका लॉ मध्ये, है ना. कारण तुम्ही त्या भाषेत अजून चांगलं समजावं. इंजिनियर लोक आपली भाषा टाकतात, है ना. मी थोडस गावाकडचं आहे, किंवा माझ्या गावाची गावठी भाषा इथे मिक्स होते. प्रत्येकाने आपली आर्ट्स आहे. हाऊ प्रेझेंट करणार, हाऊ यू आर प्रेझेंटिंग इज युअर आर्ट्स, राईट. बट सायन्स ही आहे. आणि तुम्हाला सांगू का, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. वात, पित्त, कफ आणि 7 धातूपेक्षा आपल्या बॉडीमध्ये वेगळं काय नाही. पंचतत्व आणि मग 10 इंद्रिय. सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला तर तुम्ही हे आता ज्या लोकांनी नोट्स काढले त्यांनी करा. नाहीतर हेल्थ अँड वेलनेस काउन्सिलिंग बाय एकनाथ कुंभार असा एक एकनाथ कुंभारच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे 1 तास 16 मिनिटाचा. जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही तोपर्यंत रोज एकदा व्हिडिओ ऐकला तरी चालेल, नोट्स काढला तरी चालेल. तो व्हिडिओ आज बऱ्याच राज्यामध्ये दाखवला जातो. म्हणजे आता तुम्ही गुजरातमध्ये आहात तर काय करतात, माझ्या गुजरातमधले काही लोक ओळखीचे सांगतात, ज्यावेळी इव्हेंट भेटतात त्यावेळी कुणाच्या घरामध्ये स्मार्ट टीव्ही असते, मग तिथं ते मीटिंग बोलवतात 10-15 लोकांना. युट्यूब मार्फत स्मार्ट टीव्हीला कनेक्ट करतात आणि तिथं म्हणतात सगळ्यांनी मोबाईल सायलेन्स करून गप ऐका, कारण हे रिपीट होणार नाही. आणि ते रन करतात. 1 तासाचं हेल्थ काउन्सिलिंग होतं. नंतर डायरी घेऊन बसतात, सांगा कुणाला काय प्रॉब्लेम. तिथे एकनाथ कुंभार बोलतो युट्यूबला, माधुरी मॅडम तुम्हाला भेटलाय पिंपरी चिंचवडमध्ये, त्यामुळे तुम्हाला लाईव्हच पाहिजे. असं तिकडं युपी मध्ये, बिहारमध्ये, राईट, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते वापरतंय. ओके, सो तो व्हिडिओ ऐका. आता नोट्स काढल्यात, याचं जाऊन 5-50 वेळा प्रॅक्टिस करा. एक लक्षात ठेवा, का करायचं त्याचं कारण काय, काय करायचं. हे प्रॅक्टिस करायचं, हेल्थ काउन्सिलिंग करायचं, काय करायचं. हा, पैसे कमवून काय करणार. कोणतरी चांगलं बोललो, कोण बोललं, तुम्ही बोलला का, काय आवाज होता त्याच्यासाठी. आपले ड्रीम्स कम्प्लीट करणार, राईट. वेस्टीज हे त्याच्यासाठी एक माध्यम आहे. आज वेस्टीज नसतं तर तुम्ही दुसरी गोष्टी केला असता, राईट. प्रत्येक गोष्टीला एक माध्यम असतं. सर जॉब करताय त्यांना IT एक माध्यम,
माझा ऑटोमोबाईल एक माध्यम होतं, तुम्ही ज्या कंपनीत काम करता एक माध्यम आहे, तिथून जर पैसे आले नसते आणि शेतीतून जे असतात तुम्ही शेती केला असता, ते सर नो राईट. सो वेस्टेज एक माध्यम आहे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कंटिन्यू सिक्युरिटी इन्कम, पुढच्या पिढी. ओके, माझा मुलगा आतापर्यंत म्हणजे मी 2 वर्ष झाली तर मिटिंगला चल मिटिंग तो टाळाटाळ नाही की आता हे मला तर असं करायचंय तसं करायचं. म्हटलं ठीक आहे, अभी तो तेरो दुनिया पता नाही है ना. तर आता कुठं तर तो 2 महिने 1.5 महिने झाले आय थिंक कोणत्या कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काय म्हणतात त्याला कॉलेजमधून पाठवतात त्याला इंटर्नशिपसाठी जातोय. ते 1-1.5 महिना गेल्यानंतर म्हणतोय पप्पा जरा मला प्लॅन समजावून सांगताय का. तिचा बॉस काय असतो, ऑफिस म्हणजे काय असतं, कंटिन्यू 8 तास स्ट्रिक्टली डिसिप्लिन मध्ये बसावं लागतं. हे ज्यावेळी लक्षात यायला लागलं प्लॅन आठवावं लागलं. राईट. सो एक खूप सोपं आहे रे. 6 महिने वर्ष सिरियस जोर लावून कुणाच्या खांद्यावर मान ठेवून झोपू नका. म्हणजे काय, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. त्यानं खांदा काढून घेतला की आपलं डोकं आपटायचं नाही ना. स्वतःच्या पायावर उभे राहा, जसे आहे तसे बोला. काय गरज नाही तुम्हाला खूप एज्युकेटेड असण्याची किंवा खूप नॉलेज असण्याची. कॉन्फिडन्स महत्वाचा, आत्मविश्वास महत्वाचा, स्वतःवरचा विश्वास महत्वाचा. हे ड्रीम्स कम्प्लीट करण्याचे अधिकार प्रत्येकाला आहे. कुणी कुणाचा हात धरलेला नाही. धरलेत का कुणी कुणाचे हात. आपण म्हणतो मला असं काहीतरी मिळायला पाहिजे ना की मी श्रीमंत होई. मिळाले. देवानं कोणतरी पाठवला एक दूत आपला तुमच्या घरी आणि तुम्ही जॉईन झाला या बिझनेस मध्ये. देवदूतच होता तो. रडत बसू नको, मी तुला पाठवलाय, जा काम कर. आता काम करायचं नसेल तुझ्यासारखा जवळ बदल तूच. म्हणजे मला आता दिलंय सगळं. म्हणजे काय झालं, एक भिकारी रडायला लागला, देवा मला तुझी भक्ती करतोय, भीक मागतोय, एवढं केलंय तेवढं केलंय, तू माझ्यासाठी काय केलं. देव प्रसन्न झाला. बोल म्हटला तुला काय पाहिजे, तू मागशील ते देतो. तर त्यानं काय मागितलं असं, सोन्याचा कटोरा. देवर म्हटलं तथा असतो आला ह्याच्या हातात कटोरा, आणि सोन्याचा कटोरा घेऊन भीक मागायला गेली. काय मागू शकला असता. मला अशी ताकद या विश्वाचं मी भलं करू शकतो किंवा मानव जाते काय मागू शकला असता, किंवा धनसंपत्ती मागू शकला असता, काहीतरी मागू शकला असता. तो म्हटला मला एक सोन्याचा कटोरा दे. म्हणजे ह्याला सोन्याचा कटोरा घेऊन घेताना मी श्रीमंत भिकारी असं वाटायला लागलं. सो युअर लाईफ इज अबाउट युअर थॉट प्रोसेस, युअर थॉट. राईट. तुमचे थॉट कसे डेव्हलप करताय त्याच्यावर आहे. हे हेल्थ प्लॅन जिथं शिकवलं तिथे 110 डॉक्टर होते. इथंच कर्वेनगरला झालं होतं सर, गरवारे कॉलेजला. जेव्हा माझा हेल्थ प्लॅन जो आहे ना पूर्ण नाही, त्याच्यात मी काहीतरी ऍडिशनल करून डिझाईन केलं. परत सर तुम्हाला माहित असेल 110 डॉक्टर होते, तुम्ही नव्हता द्यायला. त्याच्यामध्ये 111वा एक माणूस होता, त्याचं नाव एकनाथ. हे 110 काय केलं माहित नाही, मी सोनं केलं. आणि ज्या डॉक्टरनी शिकवलं होतं त्यांनी माझं प्रेझेंटेशन परत इथं ऐकलं फुगेवाडीला. ते कुठे माझ्यापेक्षा चांगला बोलायला लागलीस. राईट. मला तसं प्रेझेंटेशन ऐकताना प्रत्येकचं प्रेझेंटेशन मी ऐकलं. एवढा प्रत्येकचे दाजी आहेत आठवले सर त्यांचं, मी प्रशांतचं प्रेझेंटेशनचं ऐकलं. प्रशांत आपले है ना, ह्या लोकांनी त्याच्यामध्ये अजून इम्प्रोव्हायझेशन केलंय माझ्यापेक्षा तर चांगलं. आणि तर पिक्चर प्रत्येक शब्दाचं पिक्चर टाकलंय पीपीटी मध्ये. ते बोलण्यापेक्षा चांगलं समजून येतं. तुम्ही तुमचं ऍडिशनल करत जाऊ शकता. ओके. आमच्या आयर मॅडमला तुम्ही ओळखत नाही. आयर मॅडम जर इथं उभा आली ना तर मी पीसी पर्यंत सांगितलं, ते पीसीच्या आतमध्ये पण काय काय ते पण समजावून सांगते तुम्हाला. एवढे म्हणजे कुठं ऊर्जा तयार होते, मायक्रोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस, सो मेनी थिंग. मला काय म्हणायचंय, तुम्ही जेवढं पुढे जा तुम्हाला कोणी हात पकडला नाही, कोणी धरलं नाही. मी जेवढं सांगितलं सोपं सांगितलं.
आणि ह्याच्यापेक्षा लोकांची सेवा मोठी काय असू शकते? तुम्ही जनकल्याण लोककल्याण करायचं, इथे सगळंच मिळतं. लोकांना नॉलेज मिळतं, लोक शहाणी होतात. तुमच्या एखाद्या वाक्यामुळे एखाद्या घरामध्ये येणारा कॅन्सर वाचला तर किती मोठं पुण्य टाकलं तुम्ही तुमच्या खात्यात. आता तुम्ही असं म्हणू नका मी हेल्थ प्लॅन घेतला पण काही रिस्पॉन्सच मिळाला नाही. अरे तुम्ही जगातलं सर्वश्रेष्ठ काम करून आला, तुम्हाला देणारा 10 ताने देणार आहे. का म्हणतो? हे वेलनेस मध्ये काम करण्यासाठी एक गोल्डन हार्ट पाहिजे, एक भावनात्मक हृदय पाहिजे. पीपल टू इज इक्वल टू पैसा असा विचार करणारा माणसाचा धंदा नव्हे. हॅलो, येस. राईट. बिझनेस बाय डिफॉल्ट तुम्हाला फॉलो करेल, तुम्ही फॉलो करायची गरज नाही. बिझनेस तुमच्या पाठीमागून येईल, पण तुमची मानसिकता खूप महत्वाची आहे. कारण हा एक युनिव्हर्सल थॉट आहे. कोणतरी काहीतरी ओझ आहे ते त्याला जड झालं म्हणून ठेवलाय आणि दगडावर किंवा रस्त्यावर, आणि तो वाट बघत राहिलाय. आणि अभिजित सर आले तिकडून आणि ते हात करून म्हणतो जरा प्लीज जरा मदत करताय का डोक्यावर ठेवायसाठी. त्यावेळी तुम्ही करताय की नाही करताय? त्यावेळी काय तो काय म्हणतो? धन्यवाद, थँक्यू. तुम्हाला त्याला वाटत नाही अरे मी तुझ्या डोक्यावर ओझं ठेवलंय ते मला पैसे दे त्याचे. कोणतरी ऍक्सिडेंट झाला, रस्त्यावर घसरून पडला. आता इथलं गावाकडची उदाहरणं वेगळी, इथली उदाहरणं वेगळी. तर तुमची गाडी थांबून तुम्ही उचलायला जाताय का नाही उचलायला जाताय? त्याला म्हणताय का पैसे दे? हॅलो, तेवढंच आहे. एखादा मदत केल्यामुळे जे आपली आपुलकी निर्माण होते की मी मदत केली. म्हणजे गेल्या 20 वर्षापासून शेजाऱ्याबरोबर भांडण होतं, तोंड बघत नव्हतो, पण त्याला हार्ट अटॅक आला आणि तो पडला, तर तुम्ही जाताय का नाही पाणी पाजायला? ते मरू दे कसा मरतोय वगैरे. एवढं दयाळू हृदय आहे आमचं. तेवढंच काम आहे. तुम्ही जा, लोकांशी बोला, प्लॅन करा आणि त्याच्याबरोबर सांगा आमच्याबरोबर आला तर तुम्हाला इन्कम घेण्याचा खूप मोठा चान्स आहे. प्रोफाईल बुक शेवटी 2 मिनिटांमध्ये बिझनेस दाखवून रिकामी व्हा की असे लोक आहेत, सक्सेस झालेले. तुम्ही लोकांना इमोशनल अटॅच करताय, तर तुमच्याबरोबर एक लोकांचं नातं तयार होतं आणि लोक तुम्हाला विसरत नाही, कनेक्ट होतात. राईट. दॅट इज त्याच्यासाठी तुम्हाला एक गोल्डन हार्ट पाहिजे. काइंड हार्टेड पीपल्स म्हणतो ना आपण, दयाळू मनाची लोक असावी लागतात. नुसतं आता भेटलाय ना कॅन्सरवाला किती तिघे काढायचे बघतो, ती मानसिकता बदलून टाका है ना. गावाकडचं एखादी बाई आहे ती शेतात मजुरीने जाऊन काम करते, तिला फक्त द्या ना एक ॲल्युमिनियम आणि कॅल्शियम किंवा आम्ल आणि कॅल्शियम, ती बरी होती त्याच्यात. ऑलरेडी तिच्यात ताकद आहे, नसेल तरी आणते ती काम करायसाठी. तिला 2 सप्लिमेंट मला ती खुश. आणि तुमच्या गावभर टंका पेटते, कुंभाराच्या पोरानं मला दिलं आणि मी बरी झाले. लोकांना जिंका, इलो वाटेल. आणि जर मजबूत पैसेवाला असेल त्याला 1000-2000 देऊ नका, त्याला किंमतच नाही तिची. ते संध्याकाळी 90 मारे 1000 घालवते, त्याला 10-12 हजारच्या वरती परवडते. तरच ते इज्जतीने खाईल. मागणे क्रॅनबेरी चॉईस करायची, फूड पॅच, हॅलो सी बक प्रॉन, हाय क्रील ऑइल है ना. कारण त्याला साधे 2 रुपयाचं म्हटलं की ते. आणि हे आता नाही है ना. मी लहानपणी वडिलांच्या वगैरे एका डॉक्टरकडे गेलो, वडिलांचे मित्र होते, आयुर्वेदिक डॉक्टर होते है ना. तोंडाने विष काढायचे साप चावला तर. आमच्याकडे जंगल बिगल म्हटलं त्याच्यामुळे थोडंसं. आणि माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा म्हणजे आता माझा मित्र आहे, तर त्याला साप चावला होता चांगला कोबरा टाईप, आणि त्याला तोंडाने विष काढलं होतं. डॉक्टर एक रात्रभर बेशुद्ध होता, ते डॉक्टर आता एक्सपायर झाले. आणि झाड भरायचे औषध स्वतः कुठून तयार करायचं. तर तो त्यांच्याकडे गेलो होतो त्या बघायला. मी लहान होतो, बाबांच्या हाताला गेलो होतो. तिथं काय केलं, एक धनगरीन बाई आली, धनगरीन बाई ट्रीटमेंट करा. आणि अरे असं असं डॉक्टरला आलं तुरच म्हणायची ते, असं असं झालं. मग डॉक्टरने ट्रीटमेंट केली आणि तिला 2 गोळ्या दिल्या, 4 गोळ्या दिल्या, सकाळ संध्याकाळ 2 दिवस अर्धे करून खा है ना. आणि मग तिने पैसे दिले. पैसे कशी काढले माहितीये का, पदराला बांधली होती, मग ती गाठ सोडली, मग त्यातनं पैसे काढले. त्याला चिंध्या गोंधळल्या होत्या, चिरात चिल्लर होती, 5 पैसे 10 पैसे बघितलं का तुम्ही, चौकोनी 5 पैसे वगैरे तसे 10 पैसे 2 आणि 1 5 पैसे, असं 25 पैसे तिने डॉक्टरच्या हातावर ठेवले.
त्याच्यानंतर दुसरा एक आला सेट आला, त्याचं किराणा मालाचं दुकान आहे ना, त्याच गोळ्या 4 दिल्या त्याने आणि त्याच्याने 4 रुपये घेतले त्यावेळी पहिला एक गोळी. आणि त्यावेळी त्याने सांगितलं ही फुकून फुकून खाणार 25 पैशाच्या गोळ्या, 4 रुपये देऊन सुद्धा ती एकच खाणार म्हटला, कमी आलं की दुसरीला हात लावणार नाही. आणि ह्याला जर 4 आणायला 4 दिल्या तर ह्यो खाणार पण नाही. त्याला जास्त जेवढं राईट. सो ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला थोडंसं माइंड मध्ये असावं. ओके. सो भेटला की नुसतं वरपडायला जाऊ नका, मग ते त्रास आहे. पण त्याला सफिशियंट पाहिजे तेवढं द्या. माझा एक फॉर्म्युला असतो 4 ते 5 सप्लिमेंट जास्तीत जास्त. पण मी असे पण पेशंट बघितले, काही लोक म्हातारी बाई आले मागच्या वेळी पिशवी घेऊन है ना, तिला ऍसिडिटीचा त्रास होता आणि पाय वळत होते, तर आम्हाला ॲलोवेरा आणि प्रोटीन दिलं असतं, कॅल्शियम दिलं असतं, बरे झाले असते. त्याच्याकडे 9 बॉटल होत्या, एका डिस्ट्रीब्युटरने इथे दिलं होतं. आणि साहेब जरा हे परत एवढं घ्यावं लागेल काय बघावं म्हटलं. आता मी म्हटलं मी नाही म्हणावं तर वरतीच्या टीव्ही जाणार, वय म्हणावं तर म्हातारीला लईच दिले म्हटलं, नको नको तेवढं. कॅल्शियम फ्लेक्स कुर्बिना ते म्हटलं खा, ते आपली बाजारची पिशवी असते ना, त्यात 9 बॉटल तिनं रिकामी झाल्या भरून आणली. काही गरज आहे का? म्हणजे ही गोष्ट पण आपण वेलनेस मध्ये काय, वेलनेस मध्ये लोकांनी तुम्हाला विसरलं नाही पाहिजे आयुष्य. लोकांच्या हृदयावर शिक्का मारायचा आणि यायचं आणि काळजी करायची नाही. कारण काय माहितीये का, तुम्ही पेराल ते उगवते. शेतात गहू पेरून आल्यावर विचारायची गरज आहे का दुसरी जाऊन काय उगवलंय, भात उगवले काय, मका उगवलाय काय, तुम्ही पेरलाय तेच उगवतोय, दुसरं काय. एवढा ठाम विश्वास असायला पाहिजे काम करण्यामध्ये, वेलनेस मध्ये. सो वेलनेस मध्ये नॉलेज पेक्षा ना तुमची विचार करण्याची पद्धत, तुमची पर्सनॅलिटी, लोकांच्या बद्दल तुम्ही काय कशा पद्धतीने वागताय, अरे हे खूप मॅटर करतं. संपू का? हात बी दाखवायला म्हटलं, आता आवरायचा टायमिंग झाला, मला माहिती आहे वेळ झालाय तो. पण काय आहे की हा विषयच असा आहे, पार्ट 2 मध्ये पण परत करू आपण पाहिजे तर. थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. ओके. मी पण विचार करतो कोण कोण उठून जाते बघूया, म्हणजे निवड होते ना. काय करतात आमच्या शेतात बी पेरताना पहिल्यांदा पाण्यात बुडवतात. जे पोकळ असताना कामाचं नसताना ते पोहतात, ते काढून टाकतात. तेच कोण पाहिजेत ना. सगळे तुम्ही चांगले भरीव आहात, उगवणारे आहात आणि तुम्ही सगळे उगवणार आहात. थँक्यू सो मच. आणि भरत सर आणि प्रतीक सरांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. व्हॉट्सअप करायला विसरू नका. सरप्राइजिंग गिफ्ट आहे, ऑन रेकॉर्ड बोलतोय. ठीक आहे.